प्रार्थना करे कोई जल्दी। हालेलुया हालेलुया हालेलुया। स्वर्गीय पिता परमेश्वर धन्यवाद करते प्रभु यीशु मसीह, धन्यवाद करते प्रभु जी। हालेलुया परमेश्वर पिता, इस सुंदर समय के लिए परमेश्वर पिता हम आपका धन्यवाद करते प्रभु यीशु मसीह। हालेलुया पर हम सबों को इकट्ठा किया प्रभु, उसके लिए धन्यवाद प्रभु। तेरे दास को हमारे बीच में लेकर आया प्रभु, उसके लिए धन्यवाद प्रभु। हालेलुया हालेलुया परमेश्वर पिता। हालेलुया आज होने दे प्रभु तेरे दास को परमेश्वर पिता, तेरी सामर्थ्य से बढ़ दे प्रभु। हालेलुया तेरी आत्मा का अभिषेक से तेरे दास को बढ़ दे प्रभु। हालेलुया जो हमारे बीच में प्रभु जो कुछ भी परमेश्वर तेरे वचन से वो हालेलुया बोलते परमेश्वर पिता, हालेलुया वो वचन परमेश्वर पिता सबके जीवन में प्रभु एक बहुत ऐसे आशीष का कारण बनने पाए प्रभु। हालेलुया कई बंधन हमारे बीच में टूटने पाए परमेश्वर। हालेलुया तेरा छुटकारा हमारे बीच में आने पाए तेरे वचन के द्वारा परमेश्वर पिता। हालेलुया प्रभु मैं प्रार्थना करते अंकल के लिए भी परमेश्वर पिता, अंकल को भी सही ट्रांसलेट करने के लिए परमेश्वर पिता आप उनको भी मदद और सहायता कीजिए परमेश्वर पिता। आप उन्हें भी अभिषेक करें प्रभु। हालेलुया कोई रुकावट और कोई बाधा होने नहीं देना परमेश्वर पिता। हालेलुया प्रभु हर एक प्रॉब्लम यीशु मसीह तेरे नाम से हम दूर करते प्रभु। हालेलुया अच्छे से प्रभु तेरा वचन सुनने के लिए प्रभु हम सबों के जीवन में यीशु मसीह तू कार्य कर प्रभु। हालेलुया आज तेरा वचन के हमारी आत्मिक हालेलुया दुख को मिटाने पाए परमेश्वर के पास। हालेलुया हमारी आत्मिक जरूरतों को परमेश्वर तेरा वचन पूरा करने पाए प्रभु। हालेलुया प्रभु तेरा दास को तेरे हाथों में देते उनका मुंह को तो छू कर अभिषेक कर प्रभु। हालेलुया एक एक शब्द पवित्र आत्मा हालेलुया तेरे ओर से होने के लिए हम प्रार्थना करते प्रभु। हालेलुया में प्रभु आज का वचन आज का परमेश्वर मीटिंग प्रभु सबके लिए आशीष का कारण बनने पाए प्रभु। हम सब लोग आशीषित होने के लिए प्रभु मैं प्रार्थना करते, तेरे दास लोग भी आशीषित होने के लिए हम प्रार्थना करते परमेश्वर पिता। हालेलुया और भी लोग आना चाहते प्रभु उन सबों को भी आप समय पर लेकर आए प्रभु। हालेलुया तेरा महिमा परमेश्वर तेरे दासों को तेरे हाथों में देकर तेरा धन्यवाद परमेश्वर के नाम से मांगते हैं। आमीन 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 हालेलुया। सब लोगों से मेरी विनती है बीच में इसको आप अनम्यूट करेंगे तो बातचीत नहीं करना है, आप लोग मतलब डिस्टर्ब नहीं होना है। तो हम ध्यानपूर्वक बैठे परमेश्वर का उपस्थिति को अपना जीवन में अनुभव कर रहे बैठे। सब लोगों से मेरा विनती है आप अपनी जो वीडियो ऑन कर सकता तो अच्छी बात है। यदि आपका सिग्नल में प्रॉब्लम है तो कोई बात नहीं, आप बंद करके रख सकते हैं। यदि आपका सुनने से ऐसे मेरे हाल में वीडियो ऑन करके सुनने से तो प्रॉब्लम नहीं होगा, वो जब बात करते हैं तभी सिग्नल की प्रॉब्लम आते हैं। तो सुनने में इतने सिग्नल में प्रॉब्लम नहीं है। आप ऑन करके वीडियो आपकी देखे, आप जो आपको देख सके तो ऐसे ऑन करके रखो तभी अच्छा भी लगता है ना। एक जो प्रचार कर रहे वो देख नहीं रहे तो थोड़ा उसका असर पड़ता है, देखिए तो अच्छा लगता है। ओके तो हम परमेश्वर की दास को हम आज शाम की वक्त उन्हें थालियों के साथ स्वीकार करेंगे। सब लोग ताली बजा के उन्हें स्वीकार करें आज शाम की वचन के लिए। हालेलुया। म्यूट म्यूट सबको जय मसीह की। प्रेज द लॉर्ड। जय मसीह की। വളരെ നാളുകൾക്ക് ശേഷം തേരി ചർച്ചിന്റെ കൂടെ കർത്താവിനെ ആരാധിക്കാൻ ദൈവം തന്ന വലിയ കൃപയ്ക്കായി സ്തോത്രം ചെയ്യുന്നു। बहुत दिनों के बाद टेरी का कलीसिया के लोगों के साथ इस प्रकार की एक संगति मिला है, मैं उसके लिए परमेश्वर को धन्यवाद देते हैं। ഇന്നത്തെ നമ്മുടെ വചന ചിന്തക്കായിട്ട് എനിക്കൊരു വിഷയമുണ്ട്. ആ വിഷയം ഇതാണ്, സമ്പൂർണമായ ദൈവ ആശ്രയം. അതാണ് നമ്മുടെ വിഷയം. आज का मनन के लिए एक विषय परमेश्वर मुझे दिया है, वो ये है संपूर्ण रूप से परमेश्वर के ऊपर पूरा भरोसा। അതായത് എന്റെ ആശ്രയം മുഴുവനായിട്ട് ഞാൻ ദൈവത്തിങ്കൽ ഏൽപ്പിക്കുന്നു. എനിക്ക് മറ്റൊരു ആശ്രയവുമില്ല, എന്നിലില്ല, ലോകത്തിലില്ല, അല്ലെങ്കിൽ ഈ കാണുന്ന യാതൊന്നിലുമില്ല. ഏത് കാര്യത്തിനായാലും അത് വലുതെങ്കിലും ചെറുതെങ്കിലും എന്റെ പൂർണ്ണ ആശ്രയം ദൈവത്തിങ്കൽ മാത്രം. അതാണ് ഇന്നത്തെ വിഷയം. मेरा पूरा भरोसा, मेरा पूरा आश्रय परमेश्वर के ऊपर है, ना तो मेरी खुद का, मेरी कोई भी बातों का ऊपर,
मेरे चाहे जीवन में छोटे या बड़े कोई भी बात है, उन तमाम बातों का भरोसा परमेश्वर के ऊपर है। मेरे अपने आप का कोई बात है नहीं। ആ വിഷയം നമുക്ക് ഇന്ന് ചിന്തിക്കുവാനായിട്ട് 57-ാമത്തെ സങ്കീർത്തനം, Psalm 57, 57-ാമത്തെ സങ്കീർത്തനം, അതിന്റെ 1ഉം 2ഉം വാക്യങ്ങൾ ഒന്ന് വായിക്കാം. ഇന്ത്യയിലെങ്കിൽ വായിച്ചാട്ടെ. 57-ാം സങ്കീർത്തനം, അതിന്റെ 1ഉം 2ഉം വാക്യങ്ങൾ. आज वचन संहिता उसके 57 अंगी 1 और 2 आयत उस वचन को सीखने के लिए हम पढ़ेंगे। कोई भी एक पढ़ के मदद करे। कोई भी पढ़े जिसके अच्छे से। मुझ पर अनुग्रह कर क्योंकि मैं तेरा शरणागत हूँ, और जब तक ये विपत्तियां निकल न जाएं, तब तक मैं तेरे पंखों तले शरण लिए रहूंगा। मैं परम प्रधान परमेश्वर को पुकारूंगा, परमेश्वर को जो मेरे लिए सब कुछ सिद्ध करता है। आमीन। वचനം എല്ലാവരും ശ്രദ്ധിച്ചല്ലോ. परमेश्वर का वचन आप सब लोग सुना होगा। തുടങ്ങുമ്പോൾ തന്നെ ദൈവത്തോടുള്ള പ്രാർത്ഥനയാണ്, എന്നോട് കൃപയുണ്ടാവണമേ. വീണ്ടും വീണ്ടും പറയണേ, എന്നോട് നിന്റെ കൃപയുണ്ടാവണം. അതാണ് പ്രാർത്ഥന. इसमें शुरुआत से इस प्रकार की ये है प्रार्थना है, मेरे ऊपर तेरी अनुग्रह हो, तेरी दया हो, करुणा हो। ഞാൻ നിന്നെ ശരണം പ്രാപിക്കുന്നു. അതായത് എനിക്ക് നീ അല്ലാതെ മറ്റാരും ശരണമില്ല, ഞാൻ നിന്നെ ശരണം പ്രാപിക്കുന്നു. तेरा मेरा शरणागत तू है, मेरा शरण पूरा तू है। മാത്രമല്ല ഇവിടെ ഒരു പ്രത്യേക കാര്യം പറയുന്നു, ഈ ആപത്തുകൾ ഒഴിഞ്ഞു പോകുവോളം ഞാൻ നിന്റെ ചിറകിന്റെ കീഴിൽ ശരണം പ്രാപിക്കുന്നു. मेरा जीवन की जो विपत्ति जितना है वो सब दूर होने तक मैं तेरे जो पंखों का नीचे है। ഇവിടെ എടുത്തു പറയുന്ന ഒരു കാര്യം ജനറൽ ആയിട്ട്, അതായത് നിന്റെ അനുഗ്രഹമാണ് എനിക്കുള്ളത്, എന്റെ ശരണം നിന്നിലാണ്. പക്ഷെ ഇപ്പോൾ ഒരു പ്രത്യേക പ്രശ്നം എനിക്കുണ്ട്, ഞാനൊരു പ്രത്യേക ആപത്തിൽ പെട്ടിരിക്കുകയാണ്. ആ ആപത്ത് നീങ്ങി പോകുവോളം ഞാൻ നിന്റെ ചിറകിന്റെ കീഴിൽ നിന്ന് മാറുകയില്ല. ഇതാണ് സങ്കീർത്തനക്കാരൻ പറയുന്നത്. मेरा पूरा भरोसा तेरे ऊपर है, लेकिन मैं अभी एक समस्या में पड़ा है, विपत्ति में पड़ा है। ये विपत्ति जब तक मेरे जीवन से दूर नहीं होता, तब तक मैं तेरे पंखों का नीचे हूं। അപ്പൊ എന്ന വ്യത്യാസം ഞാൻ പറഞ്ഞു തരാം. നിന്റെ കൃപയാണ് എനിക്ക് ആവശ്യം, അതൊരു ജനറൽ സ്റ്റേറ്റ്മെന്റ് ആണ്. അടുത്തത് പറയുന്നത് നിന്നിലാണ് ഞാൻ ശരണം, അതിനും ഒരു ജനറൽ സ്റ്റേറ്റ്മെന്റ് ആണ്. എന്നാൽ ഒരു പ്രത്യേക ആപത്ത് എനിക്കിപ്പോ വന്നു വിട്ടിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ ഞാൻ എന്ത് ചെയ്യുന്നു? ഞാൻ നിന്നോട് ചേർന്ന് നിന്റെ നിഴലിലേക്ക്, ചിറകിന്റെ നിഴലിലേക്ക് ചേർന്ന് നിൽക്കുകയാണ്. എനിക്കിപ്പോൾ ഒരു പ്രത്യേക ഒരു ആപത്ത് വന്നിരിക്കുന്നു. അപ്പോൾ ആ സമയത്ത് ഞാൻ ഓടി നിന്റെ ചിറകിന്റെ നിഴലിന് കീഴിലേക്ക് വന്നിരിക്കുകയാണ്. അതാണ് ഇവിടെ സങ്കീർത്തനക്കാരൻ പറയുന്നത്. ചൂടെ സൗണ്ടിലൊന്നും പറയണേ, എനിക്ക് ക്ലിയർ കിട്ടുന്നില്ല. ഓക്കെ, നോക്കുക. ഞാൻ നിന്റെ ശരണം പ്രാപിക്കുന്നു. ഈ ആപത്തുകൾ ഇപ്പോൾ ഒരു പ്രത്യേക അവസ്ഥയിൽ അകപ്പെട്ടിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ ആ ആപത്തുകൾ ഒഴിഞ്ഞു പോകുവോളം ഞാൻ ചിറകിന്റെ നിഴലിൻ കീഴിലേക്ക്, എന്ന് പറഞ്ഞാൽ ക്ലോസ്നെസ്, നിയർനെസ്, ദൈവത്തോട് ചേർന്ന് വരുന്നു. അപ്പോൾ അതാണ് അവിടെ സങ്കീർത്തനക്കാരൻ ഉദ്ദേശിക്കുന്നത്. इधर जो वचन संहिता लिखने वाला इस प्रकार का है, मैं तो तेरे ऊपर ही भरोसा रखता हूं, मेरा शरण स्थान तू ही है, लेकिन अब मैं संकट में, विपत्ति में पड़ा हूं। इस संकट और विपत्ति के समय और भी मैं तेरे करीब, और भी तेरी पंखों का नीचे है, मैं सुरक्षित रहने के लिए और करीब आता हूं। ഇവിടെ ഈ രണ്ടാം വാക്യത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ ദൈവത്തെ പറ്റി നല്ല നിശ്ചയമുണ്ട് സങ്കീർത്തനക്കാരൻ. അതായത് അത്യുന്നതനായ ദൈവത്തെ, അതായത് ദൈവം ഈസ് ദ മോസ്റ്റ് ഹൈ, അത്യുന്നതനാണ് എന്റെ ദൈവം, അവൻ എനിക്ക് വേണ്ടി എല്ലാം നിർവഹിക്കുമെന്നുള്ള ഉറപ്പുമുണ്ട്. അപ്പോൾ ആ ഉറപ്പിലാണ് അവന്റെ ചിറകിന്റെ കീഴിലേക്ക് ഭക്തൻ ഓടി ചെല്ലുന്നത്. ये जो भक्त का इस प्रकार जो दूसरा आयत में इस प्रकार मालूम है उसको, उसकी जो विश्वास की बात बताते समय
परम प्रधान परमेश्वर और सर्वशक्तिमान है, वो सबसे ऊंचा विराजमान है, ऊंचे पे विराजमान है, उसके ऊपर पूरा भरोसा है, इसलिए उसका जो सब कुछ सिद्ध करता है करके वो उसके पास आते हैं। ദൈവം അത്യുന്നതനാണെന്ന് അറിയാം, അവൻ എനിക്ക് വേണ്ടി എല്ലാം നിർവഹിക്കുന്ന ദൈവമാണെന്ന് അറിയാം, അവന്റെ ചിറകിന്റെ നിഴലിലാണ് ഞാൻ ശരണം പ്രാപിച്ചിരിക്കുന്നത്. परमेश्वर परम प्रधान है, सर्वशक्तिमान है, वो सब कुछ पूरा करता है, मैं उसी का उपस्थिति में बने रहता हूँ. ഇതാണ് ഒരു പരിപൂർണമായ സമ്പൂർണമായ ദൈവാശ്രയം. उसी को परमेश्वर के ऊपर संपूर्ण भरोसा कह सकते हैं. നമ്മുടെ ദൈവാശ്രയം ഈ പൂർണ്ണത നമ്മുടെ ദൈവാശ്രയത്തിനുണ്ടോ? क्या हमारा इस प्रकार की विश्वास भरोसा परमेश्वर के ऊपर है क्या? നമുക്കും ഒരു വലിയ വിപത്തിന്റെ ഇടയിലാണ് നാം ഇപ്പോൾ ആയിരിക്കുന്നത്. हमारा जीवन को देखते समय भी हम भी तो एक ऐसे एक विपत्ति का बीच में ही पड़ा है. നമ്മൾ എവിടെയാണ് ആശ്രയം വെച്ചിരിക്കുന്നത്? हम अपने आप को जांच करें, हमारा भरोसा कहां पर है? നമുക്ക് നമ്മുടെ ദൈവത്തിൽ നമ്മുടെ പൂർണ്ണ ആശ്രയമുണ്ടോ? क्या जिसके ऊपर भरोसा रखते हैं, विश्वास करते हैं, उनके ऊपर पूरा भरोसा है क्या? ഈ ആപത്ത് ഒഴിഞ്ഞു പോകുമ്പോൾ ഞാൻ അവന്റെ ചിറകിന്റെ നിഴലിലാണോ ശരണം പ്രാപിക്കുന്നത്? ഈ ആപത്ത് ഒഴിഞ്ഞു പോകുവോളം ഞാൻ അവന്റെ ചിറകിന്റെ നിഴലിലാണോ ശരണം പ്രാപിക്കുന്നത്? ये जो विपत्ति अभी हमारे बीच में है, ये विपत्ति का बीच में जब तक ये पूरा खत्म नहीं होगा तब तक मैं परमेश्वर की पंगों का नीचे है या ऐसी चल रहे हो? അപ്പോൾ ദൈവമക്കളെ, എന്താണ് ഒരു പൂർണ്ണമായ ആശ്രയം ദൈവത്തിങ്കൽ അല്ലെങ്കിൽ ഉള്ള കുഴപ്പം? അതാണ് നമ്മൾ ചോദിക്കുന്നത്. मेरे प्रियो, परमेश्वर के ऊपर पूरा भरोसा नहीं रखने से या रखने से उसका क्या फर्क है? हमारे सवाल ये है. നമുക്ക് ജെറമ്യാ പ്രവാചകന്റെ പുസ്തകം 17-ാം അധ്യായത്തിന്റെ 5 മുതൽ 8 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ ഒന്ന് വായിച്ചു നോക്കാം. ഇത് ബുക്ക് ഓഫ് ജെറമ്യാ പ്രവാചകന്റെ പുസ്തകം 17-ാം അധ്യായത്തിന്റെ 5-ാം വാക്യം മുതൽ അതിന്റെ 8-ാം വാക്യം വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ ഒന്ന് വായിച്ചു നോക്കാം. हम जर्मिया का जो किताब 17 का 5 से 8 तक थोड़ा सा पढ़ के देखे, कोई भी पढ़ के मदद करे. यहोवा यूं कहता है, श्रापित है वह पुरुष जो मनुष्य पर भरोसा रखता है और उसका सहारा लेता है. जिसका मन यहोवा से भटक जाता है, वह निर्जल देश के अधमरे पेड़ के समान होगा और कभी भलाई न देखेगा. वह निर्जल और निर्जन तथा लोनछाई भूमि पर बसेगा. धन्य है वह पुरुष जो यहोवा पर भरोसा रखता है, जिसने परमेश्वर को अपना आधार माना हो. वह उस वृक्ष के समान होगा जो नदी के किनारे लगा हो और उसकी जड़ जल के पास फैली हो. जब धूप होगी तब उसको न लगेगी, उसके पत्ते हरे रहेंगे और सूखे वर्ष में भी उनके विषय में कुछ चिंता ना होगी, क्योंकि वह तब भी फलता रहेगा. ഇവിടെ രണ്ടു തരം മനുഷ്യരെ നമുക്ക് ഇവിടെ കാണാം. इधर 2 प्रकार का मनुष्य को देखने मिलते हैं. ഒന്ന് മനുഷ്യരിൽ ആശ്രയം വെക്കുന്നവർ, एक तो मनुष्य के ऊपर भरोसा रखता है, മാത്രമല്ല തന്റെ ജഡത്തെ ഭുജമാക്കുന്നു എന്ന് പറയുമ്പോൾ തന്നിൽ തന്നെ ആശ്രയം വെക്കുന്നവർ. वो अपनी ऊपर भरोसा रखता है. അപ്പോൾ മനുഷ്യരിൽ ആശ്രയം വെക്കുന്നു, തന്നിൽ തന്നെ ആശ്രയം വെക്കുന്നു. एक तो मनुष्य के ऊपर जो आश्रित होता है और खुद के ऊपर भरोसा रखता है. അങ്ങനെയുള്ള മനുഷ്യരെ പറ്റി പറയുന്നത് അവൻ ശപിക്കപ്പെട്ടവനാണ്. ऐसा जो मनुष्य के बारे में बताते हैं वो श्राप दे करके वचन में बताया हुआ. എന്നാൽ 7-ാം വാക്യം പറയുന്നു, യഹോവയിൽ ആശ്രയിക്കുന്നു, യഹോവ തന്നെ ആശ്രയമായിരിക്കുന്നു. 7वां आयत में इस प्रकार लिखा, धन्य है वह पुरुष जो यहोवा पर भरोसा रखता है, जिसने परमेश्वर को अपना आधार माना हो. അങ്ങനെയുള്ള മനുഷ്യനെ പറ്റി പറയുന്നത് വെള്ളത്തിന്റെ അരികെ നട്ടിരിക്കുന്നതും ആറ്റരികത്തെ വേരൂന്നിരിക്കുന്ന വൃക്ഷം പോലെയാകും. ഉഷ്ണം തട്ടുമ്പോൾ അത് പേടിക്കുകയില്ല.
उस मनुष्य के बारे में इस प्रकार लिखा है, वह उस वृक्ष के समान होगा जो नदी के किनारे लगा हो और उसकी जड़ जल के पास फैली हो। वह जब धूप होगी तब उसको ना लगेगी। उसके यही വായിച്ചോ. അതിന്റെ ഇല പച്ചയായിരിക്കും, വരൾച്ചയുള്ള കാലത്തും അത് വട്ടം തട്ടാതെ ഫലം പുറപ്പെടുവിച്ചുകൊണ്ടിരിക്കും. जब उसके पत्ते हरे रहेंगे और सूखे वर्ष में भी उनके विषय में कुछ चिंता ना होगी, क्योंकि वह तब भी फलता रहेगा. ഇവിടെ നോക്കൂ, ലോകത്തിന്റെ ഉഷ്ണം, ലോകത്തിന്റെ പുറത്ത് മുഴുവൻ അതിഉഷ്ണം സംഭവിക്കുമ്പോഴും അതിഭയങ്കരമായ പ്രശ്നങ്ങൾ വരുമ്പോഴും അത് ഭയപ്പെടുകയില്ല. देखो, इस वृक्ष के बारे में जो सब जब कहते समय जो गर्मी या जब ऐसा जो प्रतिकूल अवस्था जब आता है, मौसम आता है, उसका कोई फर्क नहीं पड़ता. മാത്രമല്ല അത് ഫലം, അത് അങ്ങനെയുള്ള സമയത്ത് അത് ഫലം പുറപ്പെടുവിച്ചുകൊണ്ടിരിക്കും. വെറുതെ ഇരിക്കുകയല്ല, അത് ഫലം പുറപ്പെടുവിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കും. देखो, मौसम तो उसकी विपरीत में है, लेकिन फिर भी वो फल देता रहता है, उस समय भी फल देता है. അവിടെ അത് പുറത്തു മുഴുവൻ ഉഷ്ണമാണ്, പുറത്തു മുഴുവൻ പ്രശ്നമാണ്, സാഹചര്യം മുഴുവൻ മോശമാണ്. പക്ഷെ അപ്പോഴും ഈ വൃക്ഷം ഫലം പുറപ്പെടുവിച്ചുകൊണ്ടേ ഇരിക്കും. इस वृक्ष के बारे में जो देखते समय विपरीत जो उसकी विरोध की जो मौसम है, फिर भी उस वृक्ष में फल निकलता ही निकलता है. അപ്പോൾ നോക്കൂ, അങ്ങനെ ഒരു വൃക്ഷമാണോ റബ്ബർ? तो ये मनुष्य का जो हिसाब से बात किया है, मनुष्य को समझने के लिए इस प्रकार के वृक्ष के बारे में बताया है. तो क्या हम इसी प्रकार की एक वृक्ष है? നമ്മുടെ ആശ്രയം എവിടെയാണ്? क्या हमारी आश्रय, हमारा भरोसा किसके ऊपर, कहां पर है? യഹോവയിൽ മാത്രമാണോ എന്റെ ആശ്രയം? അത് കേട്ടില്ലല്ലോ. യഹോവ पर ही है या? അങ്ങനെയാണെങ്കിൽ എനിക്ക് എത്ര യഹോവ पर ही है हमारा भरोसा. അങ്ങനെയാണെങ്കിൽ എനിക്ക് എത്ര ഉഷ്ണം സംഭവിച്ചാലും, എന്ത് തന്നെ സംഭവിച്ചാലും എനിക്ക് വാട്ടം തട്ടുകയില്ല. यदि परमेश्वर पर ही है हमारा भरोसा, चाहे कोई भी विपत्ति आए, कोई भी परिस्थिति आए, हमारे जीवन में कोई समस्या नहीं होगा. നോക്കൂ, നമ്മുടെ ഇന്നത്തെ ചിന്ത ഇതാണ്, ഈ ആപത്തുകൾ കഴിഞ്ഞു പോകുവോളം ഞാൻ നിന്റെ ചിറകിന്റെ നിഴലിൻ കീഴിലേക്ക് വരും. അതാണ് ഇന്നത്തെ ചിന്ത. आज का जो विषय यही है, ये विपत्ति जब तक खत्म नहीं होता तब तक मैं तेरा जो पंगों का नीचे में उपस्थित रहेगा. അപ്പോൾ നമ്മൾ ചിന്തിക്കുമ്പോൾ, ये है आज का विषय. നമുക്ക് മനസ്സിലാകുന്നത്, ഒരു കോഴി തന്റെ കുഞ്ഞുങ്ങളെ തന്റെ ചിറകിന്റെ കീഴിൽ സംരക്ഷിക്കുന്നത് പോലെ. हम इस प्रकार ध्यान देंगे, एक मुर्गी अपनी बच्चों को अपने पंखों के नीचे संभाल कर सुरक्षित रखते हैं. അപ്പോൾ ഒരു കോഴി ആരെയാണ് തന്റെ ചിറകിന്റെ നിഴലിൻ കീഴിൽ സംരക്ഷിക്കുന്നത്? ആരെയാണ് ഒരു കോഴി തന്റെ ചിറകിന്റെ നിഴലിൻ കീഴിൽ സംരക്ഷിക്കുന്നത്? देखो, एक मुर्गी किसको अपनी पंखों के नीचे सुरक्षित रखते हैं? അവിടെ അനേക പക്ഷികൾ ഉണ്ടാവും, അവിടെ ചുറ്റും अनेक तरह जो मुर्गी का आसपास और भी बहुत पक्षियां होगा और चिड़िया होगा പക്ഷെ അവർക്ക് ആർക്കും കോഴി സംരക്ഷണം കൊടുക്കില്ല. वो चिड़िया और जो पक्षी है उनको जो ये जो मुर्गी सुरक्षा नहीं देगा.
കോഴി ആർക്കാണ് സംരക്ഷണം കൊടുക്കുന്നത്? കോഴി തന്റെ കുഞ്ഞുങ്ങൾക്കാണ് സംരക്ഷണം കൊടുക്കുന്നത്. मेरे प्रियो, मुर्गी किसको सुरक्षा देते? अपने ही खुद का बच्चे को सुरक्षा देता है. അപ്പോൾ അതാണ് അതിന്റെ കാര്യം. നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ ചിറകിന്റെ നിഴലിൽ നമുക്ക് സംരക്ഷണം ലഭിക്കണമെങ്കിൽ നാം ആരായിരിക്കണം? നാം നിശ്ചയമായും ദൈവമകനായിരിക്കണം, ദൈവമകളായിരിക്കണം. मेरे प्रियो, इसी प्रकार परमेश्वर हमें सुरक्षा देना है या परमेश्वर का सुरक्षा हमें मिलना है. हम निश्चय परमेश्वर का संतान होना चाहिए, परमेश्वर का बच्चा होना चाहिए. നോക്കൂ, നമ്മുടെ കർത്താവ് നമ്മളെ പ്രാർത്ഥിക്കാൻ പഠിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. देखो, हमें यीशु मसीह प्रार्थना करना कैसा है वो सिखाया है. ആ പ്രാർത്ഥിക്കുന്ന സമയത്ത് കർത്താവ് എന്താണ് പറഞ്ഞത്? ഇങ്ങനെ പ്രാർത്ഥിക്കണം, സ്വർഗസ്ഥനായ ഞങ്ങളുടെ പിതാവേ എന്ന് വിളിച്ച് പ്രാർത്ഥിക്കണം എന്നാണ് പറഞ്ഞത്. तो यीशु मसीह जब प्रार्थना करना सिखाया तो इस प्रकार चेले लोगों को बताया, इस प्रकार प्रार्थना करना, हे मेरे स्वर्ग का पिता, स्वर्गीय पिता करके प्रार्थना करना है. അപ്പോൾ ഒരു പ്രാർത്ഥനയായിട്ട് ഞാൻ ദൈവസന്നിധിയിൽ ചെല്ലുമ്പോൾ ഒരു നല്ല ബന്ധത്തിൽ, ഒരു റൈറ്റ് റിലേഷൻഷിലാണ് ചെല്ലുന്നത്. എനിക്കും ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കാൻ ചെല്ലുന്ന ആ ദൈവമായിട്ട് എനിക്കൊരു ബന്ധമുണ്ട്. ഈ സർവശക്തനായ ദൈവം, സർവശക്തനായ ആ യഹോവ എന്റെ ദൈവമാണ്, എന്റെ പിതാവാണ്. അപ്പോൾ എന്റെ പിതാവാണെന്നുള്ള ധൈര്യത്തിലും ആ ബന്ധത്തിലുമാണ് ഞാൻ അവിടെ ഒരു പ്രാർത്ഥനയുമായിട്ട് ചെല്ലുന്നത്. जब मैं प्रार्थना करके परमेश्वर के पास जब जाते समय वो कौन है करके मुझे मालूम है, मैं उसका कौन हूं, वो मेरा कौन है मैं जानता हूं. और मेरे और उसका बीच में एक बड़ा जो रिश्ता है, गहरा रिश्ता है. इसलिए वो सर्वशक्तिमान है, वो मेरा स्वर्गीय पिता भी है करके जानते हुए मैं उसके पास प्रार्थना लेकर आते. ഒരു ഉദാഹരണം പറഞ്ഞാൽ, നമുക്ക് ടെഹരി ഗഡ്വാളില് അവിടെ ഒരു ജില്ലാ കളക്ടർ ഉണ്ട്, ഒരു ഡിസ്ട്രിക്ട് കളക്ടർ ഉണ്ട്. उदाहरण के लिए टेहरी गढ़वाल में हमारे इस जिले में हमारे एक डीएम है, डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट. ആ ജില്ലാ മജിസ്ട്രേറ്റിനെ കാണാൻ അനേക ആളുകൾ ചെല്ലാറുണ്ട്. उस मजिस्ट्रेट डीएम को मिलने के लिए कई लोग उसके पास जाते हैं, बहुत लोग उसके पास जाते हैं. അവരെല്ലാം കളക്ടറെ കാണുമ്പോൾ കൈ കൂപ്പിക്കൊണ്ട് എന്താണ് പറയുന്നത്? സാർ, എന്റെ ഈ പ്രശ്നം ഒന്ന് തീർത്തു തരണം എന്ന് പറയുന്നത്. जब लोग उसके पास जाते हैं, उस समस्या को लेकर जाते हैं, तब वो उनके पास जाकर मिलते समय इस प्रकार हाथ जोड़कर बोलेंगे, सर मेरा ये समस्या है, इसको दूर करना है. പക്ഷെ ആ കളക്ടറുടെ മകൻ ഒരാവശ്യത്തിന് അവിടെ ചെന്നാലോ? इस प्रकार सब लोग जाते समय उसका बेटा उसके पास जाकर इस प्रकार की बात करते समय कैसा होगा? മറ്റുള്ളവർ ചെല്ലുന്നതുമാതിരിയാണോ ചെല്ലുന്നത്? बाकी जो लोग, बाहर की लोग जो जैसे जाता वैसे जाता है या और रीति में है? ആ ബന്ധത്തിന്റെ വ്യത്യാസം, നമ്മൾ ആ വ്യക്തിയെ സമീപിക്കുന്ന ആ ബന്ധം വളരെ വ്യത്യസ്തമാണ് രണ്ടും തമ്മിൽ. देखो, इधर एक रिश्ता का ऊपर एक बहुत काम होते हैं. ये देखना, बेटा और उसका पिता का बीच में एक रिश्ता है, बाकी लोगों का बीच में कुछ फर्क है. അപ്പോൾ അതുകൊണ്ടാണ് കർത്താവ് പറഞ്ഞത്, നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കാൻ ചെല്ലുമ്പോൾ ആ ബന്ധത്തിലാണ് ചെല്ലേണ്ടത്. നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കാനുള്ള സർവ്വവും നിർമ്മിച്ച ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിലാണ് ചെല്ലുന്നത്. പക്ഷെ ആ ദൈവം നിങ്ങളുടെ പിതാവാണ്. ആ ബന്ധത്തിലാണ് നിങ്ങളോട് ചെല്ലേണ്ടത്. तो यीशु मसीह हमें इस प्रकार की प्रार्थना सिखाया. जब तुम प्रार्थना करते हुए परमेश्वर के पास जब जाते समय इस प्रकार कहना, हे मेरे स्वर्ग का पिता या मेरे जीवन देने वाला सृष्टिकर्ता,
इस प्रकार का जो रिश्ते को समझते हुए उसके पास पहुंचना है। പക്ഷേ ഒരു കാര്യം നിങ്ങൾ ഓർക്കണം, എനിക്ക് ഈ ഭൂമിയിൽ ഈ ലോകത്ത് എന്നെ ജനിപ്പിച്ച ഒരു പിതാവുണ്ട്, ഒരു മാതാവുണ്ട് എനിക്ക്. एक बात और हमें ध्यान रखना है, मुझे इस धरती में जीवन देने का एक पीछे कारण करने वाला एक माता पिता इस धरती में भी है. പക്ഷേ എനിക്ക് ദൈവമകനാകുകയും വേണം. मैं तो इस प्रकार एक माता पिता का बच्चा हूं और उसके साथ साथ मुझे स्वर्गीय पिता का भी बच्चा बनना है. അതെങ്ങനെ സാധിക്കും? ये कैसा हो सकता है? എനിക്കതെങ്ങനെ കഴിയും അത് ചെയ്യുവാനായിട്ട്? मैं इस प्रकार कैसे वो स्वर्गीय पिता का बच्चा बन सकते हैं? നോക്കൂ, യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 12-ാം വാക്യം ഒന്ന് വായിച്ചു നോക്കിയാട്ടെ. हम यूहन्ना का सुसमाचार पहले अध्याय का 12 पद थोड़ा सा पढ़ के देखिए. परंतु जितनों ने उसे ग्रहण किया, उसने उन्हें परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया, अर्थात उन्हें जो उसके नाम पर विश्वास रखते हैं. 13 കൂടെ വായിക്കാവോ? 13. वे न तो लहू से, न शरीर की इच्छा से, न मनुष्य की इच्छा से, परंतु परमेश्वर से उत्पन्न हुए हैं. അപ്പോൾ നോക്കൂ, ഇവിടെ വ്യക്തമായിട്ട് പറയുന്നുണ്ട്, അവനെ കൈക്കൊണ്ട് അവന്റെ നാമത്തിൽ വിശ്വസിക്കുന്ന ഏവർക്കും ലഭിക്കുന്ന ഒരു അധികാരമാണ് ദൈവമകനാകുക, ദൈവമക്കളാകുക എന്നുള്ളത്. इस प्रकार जितनों ने उसको ग्रहण किया है, जितना लोग उसको इस प्रकार ग्रहण किया है, वो मेरा पिता है करके ग्रहण किया है, उन्हें परमेश्वर संतान अपनी बच्चा बनने का अधिकार दिया है. പക്ഷെ ഒരു കാര്യമുണ്ട്, അവൻ ദൈവത്തിൽ നിന്ന് ജനിക്കണം. लेकिन एक बात इधर है, वो परमेश्वर की ओर से जन्म पाना है. അതാണ് 13-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്നത്. രക്തത്തിൽ നിന്നല്ല, ജഡത്തിന്റെ ഇഷ്ടത്താലല്ല, പുരുഷന്റെ ഇഷ്ടത്താലല്ല, ദൈവത്തിൽ നിന്ന് ജനിക്കണം. ദൈവത്തിൽ ജനിക്കുന്നവരാണ് ദൈവമക്കൾ. इसलिए 13 आयत में इस प्रकार लिखा, वे ना तो लहू से, न शरीर की इच्छा से, न मनुष्य की इच्छा से, परंतु परमेश्वर से उत्पन्न हुए हैं. അപ്പോൾ എന്റെ ഭാഗത്ത് നിന്ന് ഞാൻ അവനെ കൈക്കൊള്ളണം, അവന്റെ നാമത്തിൽ വിശ്വസിക്കണം. അപ്പോൾ എനിക്കൊരു അധികാരം ലഭിക്കുന്നുണ്ട് ദൈവമകനാവാൻ. പക്ഷെ ഞാൻ ദൈവത്തിൽ നിന്ന് ജനിച്ചവനാവണം. ദൈവത്തിൽ നിന്ന് ജനിച്ചവനാണ് ദൈവമകൻ, ദൈവത്തിൽ നിന്ന് ജനിച്ചവളാണ് ദൈവമകൾ. देखो, मेरा ओर से एक कर्तव्य है, इस प्रकार का एक कर्तव्य है, मुझे खुद इस पिता को ग्रहण करना है. मैं उसका जो उसकी ओर से जन्म पाना है, मैं उसका बेटा बनना या बेटी बनना मेरा कर्तव्य है. അപ്പോൾ ദൈവത്തിൽ നിന്ന് ജനിച്ചവനാണ് ദൈവമകൻ, ദൈവത്തിൽ ജനിച്ചവനാണ് ദൈവമകൾ. देखना, परमेश्वर की ओर से जन्म पाया हुआ लोग है परमेश्वर का बेटा या बेटी. വീണ്ടും നമുക്ക് റോമാലേഖനം 8-ാം അധ്യായത്തിന്റെ 14 മുതൽ 17 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ ഒന്ന് വായിക്കാം. റോമൻസ് ചാപ്റ്റർ 8 14-17. हम और भी हम देखेंगे रोमियो का पत्रिका 8 का 14 और 14 से 17 तक. कोई पढ़िए. इसलिए जितने लोग परमेश्वर के आत्मा के चलाए चलते हैं, वे ही परमेश्वर के पुत्र हैं. क्योंकि तुमको दासत्व की आत्मा नहीं मिली कि फिर भयभीत हो, परंतु लेपालकपन की आत्मा मिली है, जिससे हम हे अब्बा, हे पिता कहकर पुकारते हैं. आत्मा आप ही हमारी आत्मा के साथ गवाही देता है कि हम परमेश्वर की संतान हैं, और यदि संतान हैं तो वारिस भी, वरन परमेश्वर के वारिस और मसीह के संगी वारिस हैं, कि जब हम उसके साथ दुख उठाएं तो उसके साथ महिमा भी पाएं. ഓക്കെ, ഇവിടെ നമുക്ക് കുറച്ച് പഠിക്കാനുണ്ട്. इधर कुछ बात हमें सीखने के लिए है.
ഒന്നാമതായിട്ട് നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷത്തിൽ പഠിച്ചു ദൈവത്തിൽ നിന്ന് ജനിച്ചവനാണ് ദൈവമകൻ. ഒന്നാമത് പഠിച്ചത് ദൈവത്തിൽ നിന്ന് ജനിച്ചവനാണ് ദൈവമകൻ. हमने पहले सबसे पहले यूहन्ना का सुसमाचार में इस प्रकार सीखा है, परमेश्वर से जन्म पाया हुआ लोग है परमेश्वर का संतान या परमेश्वर का पुत्र या पुत्री. അപ്പോൾ ദൈവത്തിൽ നിന്ന് ജനിച്ചവൻ. രണ്ടാമത് റോമാലേഖനത്തിൽ പഠിച്ചു ദൈവാത്മാവ് നടത്തുന്നവരാണ് ദൈവമക്കൾ. दूसरी बात रोमियो का पत्रिया में इस प्रकार हमने पढ़ा है, जितने लोग परमेश्वर की आत्मा के चलाए चलते हैं वही है परमेश्वर का पुत्र है. അപ്പോൾ ഒന്നാമത് ദൈവത്തിൽ നിന്ന് ജനിച്ചവൻ ദൈവമകൻ, രണ്ടാമത് ദൈവാത്മാവ് നടത്തുന്നവർ ദൈവമകൻ. सबसे पहले परमेश्वर की स्वर्गीय पिता की ओर से जन्म पाया हुआ है परमेश्वर का पुत्र या परमेश्वर का संतान. दूसरी बात यह है, जितने लोग परमेश्वर की आत्मा का जो अगुवाई में जो चलाए चलता है वो परमेश्वर का संतान है. ആ ആത്മാവിനൊരു പ്രത്യേകതയുണ്ട്. ദാസത്വത്തിന്റെ ആത്മാവല്ലാതെ അബ്ബാ പിതാവേ എന്ന് വിളിക്കുന്ന പുത്രത്വത്തിന്റെ ആത്മാവിനെയാണ് പ്രാപിക്കേണ്ടത്. അപ്പോ ദൈവാത്മാവ് നടത്തണം, അത് പുത്രത്വത്തിന്റെ ആത്മാവിനെ പ്രാപിച്ച് പുത്രത്വത്തിന്റെ ആത്മാവിനാൽ നടത്തപ്പെടുന്നവരായിരിക്കണം. उस आत्मा का एक खासियत है, वो बातों को 15 आयत में लिखा है, क्योंकि तुमको दासत्व की आत्मा नहीं मिली कि फिर भयभीत हो, परंतु लेपालकवन का आत्मा मिली है जिससे हम हे अब्बा हे पिता कहकर पुकारते हैं. या हमें जो आत्मा मिला है दास का जो आत्मा नहीं, हमें अब्बा या पप्पा करके पुकारने वाला पप्पा की आत्मा मिला है. ഇവിടെ നമുക്ക് ഒന്നും കൂടെ നമ്മുടെ പകെ ഡിസ്ട്രിക്ട് മജിസ്ട്രേറ്റിന്റെ എക്സാമ്പിൾ ഒന്ന് ആലോചിച്ച് നോക്കാം. हम इस बात को समझने के लिए जो मैंने बताया है, जो टेरी का डीएम के बारे में जो बताया, उस बात को थोड़ा सा हम और ध्यान लगाएंगे. സാധാരണ ആളുകൾ അവിടെ ചെല്ലുമ്പോൾ എങ്ങനെയാ ചെല്ലുന്നത്? ഭയത്തോടുകൂടി ബഹുമാനത്തോടു കൂടിയല്ലേ കളക്ടറുടെ മജിസ്ട്രേറ്റിന്റെ അടുക്കൽ ചെല്ലുന്നത്? साधारण मनुष्य जब डीएम के पास जाते समय भय के साथ आदर के साथ तो उसके पास जाते हैं. പക്ഷെ മകനാണെങ്കിലോ? उस जगह में यदि बेटा है तो അവൻ അവിടെ വാതിൽക്കൽ കാത്തു നിൽക്കുവോ? क्या वो बेटा उस दरवाजे में कब मुझे मौका मिलेगा, कब मैं अंदर जाएगा करके इंतजार करेगा क्या? സെക്യൂരിറ്റിക്കാരൻ അവിടെ തടഞ്ഞു നിർത്തുവോ? उधर यदि सिक्योरिटी गार्ड है तो क्या सिक्योरिटी गार्ड उस बेटे को रोकेगा क्या? അകത്ത് ചെന്നാൽ തന്നെ ഇങ്ങനെ തൊഴുതു നിൽക്കുവോ മകൻ? क्या यदि वो अंदर गया तो क्या वो पापा को देकर सार करके इस प्रकार बोलेगा क्या? അവിടെ ചെന്ന് വിളിക്കും അബ്ബാ പിതാ എന്ന് സ്നേഹത്തോടു കൂടി നമ്മൾ വിളിക്കും. हाँ, वो बेटा क्या करेंगे? अंदर जाके पापा पापा करके बोलेंगे बड़ा प्यार से. അപ്പൊ അതാണ് ആത്മാവിന്റെ ഡിഫറൻസ്. ദാസത്വത്തിന്റെ ആത്മാവ് ഒരു ഭയത്തിന്റെ ആത്മാവാണ്. ये बातों को समझना. दासत्व का आत्मा का बारे में इधर बताया. दासत्व का आत्मा का अंदर एक डर है, भय है, लेकिन പക്ഷെ पुत्र का या पिता का जो आत्मा है तो उसमें फर्क है. അവിടെ സ്നേഹത്തിന്റെ ആത്മാവാണത്. पुत्र का आत्मा या पिता का जो आत्मा है तो वो प्यार का है, वो रिश्ते का जो आत्मा है. അപ്പോൾ ആ ആത്മാവാണ് നമ്മൾ നടത്തുന്നത്. वो आत्मा हमें अगुवाई करते हैं. മാത്രമല്ല ഒരു കാര്യം, ഇതെല്ലാം ഞാനങ്ങ് പറഞ്ഞാൽ മതിയോ? ഞാൻ ദൈവത്തിൽ വിശ്വസിച്ചു, ഞാൻ ദൈവത്തിന്റെ മകനാണ്, ഞാൻ ദൈവാത്മാവ് നടത്തുന്നവനാണെന്നൊക്കെ ഞാൻ തന്നെ പറഞ്ഞാൽ മതിയോ? उस जगह में हम ऐसे कहेंगे हाँ मैं तो परमेश्वर का संतान हूं, मैं परमेश्वर की आत्मा की अगुवाई में चलता है, इस प्रकार मैं खुद इस प्रकार कहता है तो क्या मैं इस प्रकार बेटा बनेगा क्या? ഞാൻ പറഞ്ഞ പോരാ. मैं कहने से काफी नहीं होगा.
പക്ഷെ ആര് പറയണം? फिर कौन बताना है? 16-ാം വാക്യം പറയുന്നു, നാം ദൈവത്തിന്റെ മക്കളെന്ന് ആത്മാവ് താനും നമ്മുടെ ആത്മാവോട് സാക്ഷ്യം പറയുന്നു. 16 को देखे अच्छे से, आत्मा आप ही का हमारी आत्मा के साथ गवाही देता है कि हम परमेश्वर की संतान है. മനുഷ്യരല്ല പറയേണ്ടത്. अपने आप खुद को बोलना नहीं, मनुष्य अपने आप नहीं बोलना है. ചർച്ചിന്റെ രജിസ്റ്ററിൽ പേരുണ്ടായിട്ട് ചർച്ച് രജിസ്റ്റർ അല്ല പറയേണ്ടത്. कलीसिया के अंदर आके आता होगा, और हो सकता है आपका नाम जो कलीसिया की अंदर की जो रजिस्टर है उसमें जो नाम होगा वो नाम नहीं आपका परमेश्वर का संतान की रिश्ता लेकर आते हैं. അല്ലെങ്കിൽ ഞായറാഴ്ച പള്ളിയിൽ പോണ കണ്ടുകൊണ്ട് നാട്ടുകാരല്ല സാക്ഷ്യം പറയേണ്ടത്. हो सकता है आप दिल्ली हर एक संडे में आराधना संगति में जाते हैं तो जो संसार की लोग जो आपको देखता वो कहेंगे ये जो परमेश्वर का संतान है करके, वो नहीं बोलना है. ഈ സാക്ഷ്യമെല്ലാം വേണ്ടതാണ്, ആവശ്യമാണ്. इस प्रकार का सब गवाही जरूरत है. പക്ഷേ പരിശുദ്ധാത്മാവാണ് എന്റെ ആത്മാവിൽ സാക്ഷ്യം പറയേണ്ടത്, നീ ദൈവമകനാണ്, നീ ദൈവമകളാണ് എന്നുള്ളത്. मेरा प्रियो, इस प्रकार की गवाही तो जरूर चाहिए, लेकिन इधर 16 आयत में बताते हैं आत्मा या परमेश्वर की आत्मा आप ही हमारे आत्मा के साथ गवाही देना चाहिए, ये मेरे परमेश्वर का बेटा, ये मेरा पुत्र है. അപ്പോൾ അങ്ങനെ പരിശുദ്ധാത്മാവ് എന്റെ ആത്മാവിൽ സാക്ഷ്യം പറയുന്ന ദൈവമക്കൾ ആരാണ്? അവർ അവകാശികളാണെന്ന് മാത്രമല്ല, ആ അവകാശം എന്താണ്? ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ കൂട്ടവകാശികൾ. ക്രിസ്തുവിന് എന്ത് അവകാശമാണോ ഉള്ളത്, ആ അവകാശമാണ് എനിക്കുമുള്ളത്. 17 आयत में इस प्रकार लिखा है, और यदि संतान है तो वारिस भी है, वरन परमेश्वर का वारिस और मसीह के संगी वारिस है, कि जब हम उसके साथ वारिस है या हम परमेश्वर का संतान है, ये उनको एक अधिकार भी है. അപ്പോൾ നമ്മൾ ഇപ്പോൾ പഠിച്ച കാര്യങ്ങൾ ഒന്നു മുതൽ ഒന്നുകൂടെ ശ്രദ്ധിക്കാം. अब हम जो पढ़ा हुआ उस बात को एक बार और ध्यान देंगे. ദൈവമകനാവാൻ ഒന്നാമതായിട്ട് ദൈവത്തിൽ നിന്ന് ജനിക്കണം. सबसे पहले हमने जो सुना है, परमेश्वर का संतान होने के लिए परमेश्वर की ओर से जन्म पाना है. രണ്ടാമതായിട്ട് എന്നെ ദൈവാത്മാവ് നടത്തണം. दूसरी बात, मुझे परमेश्वर की आत्मा चलाना चाहिए. ആ ദൈവാത്മാവ് പുത്രത്വത്തിന്റെ ആത്മാവായിരിക്കണം. वो परमेश्वर की आत्मा जो पुत्र की आत्मा होना चाहिए. മാത്രമല്ല എന്നോട് പരിശുദ്ധാത്മാവ് എന്റെ ആത്മാവിൽ സാക്ഷ്യം പറയണം ഞാൻ ദൈവമകനാണെന്ന്. अगले पॉइंट ये है, वो गवाही भी देना है. ये आत्मा आप ही हमारी आत्मा का साथ गवाही देना है. അങ്ങനെയുള്ള ദൈവമക്കളാണ് ദൈവത്തിന്റെ എല്ലാ സമ്പത്തിന്റെയും അവകാശികൾ. इस प्रकार की जो गवाही देने वाला जन है परमेश्वर की उस तमाम बातों का वारिश. ദൈവത്തിന്റെ ധനത്തിന്റെ അവകാശികൾ എന്ന് പറയുമ്പോൾ ഞാൻ ക്രിസ്തുവിന്റെ കൂട്ടവകാശിയാണ്. जो परमेश्वर की वारिश का मतलब हम यीशु मसीह का साथ संगी वारिश है. അപ്പോൾ ഒരു പ്രശ്നമുണ്ട്. तो उधर एक समस्या है. ഈ അവകാശത്തിന്റെ महत्व നമുക്ക് എപ്പോഴാണ് ലഭിക്കുന്നത്? ये जो अधिकार या वारिश की जो अधिकार हमें कब मिलते हैं? നാം ആരുടെ സംഗി വാരിസ് എന്നാ പറഞ്ഞിരിക്കുന്നത് ഇവിടെ? हम किसकी संगी वारिश है करके इसमें बताया? ക്രിസ്തുവിന്റെ അല്ലേ? ക്രിസ്തുവിന്റെ സംഗി വാരിസ്. हम मसीह के संगी वारिश है. മസി കർത്താവിന് ഈ ഭൂമിയിൽ എന്താണ് ലഭിച്ചത്? मसीह
यीशु मसीह को इधर क्या मिला है इस धरती में? കർത്താവിനോട് ഭയങ്കര സൗകര്യങ്ങളൊക്കെ ആയിരുന്നോ? क्या इधर यीशु मसीह को बहुत बड़ा अच्छे फैसिलिटियां मिला है क्या? വലിയ കൊട്ടാരത്തിലാണോ ജനിച്ചത്? क्या इधर वो राजमहल में पैदा हुआ है क्या? വലിയ ബെൻസ് കാറിലാണോ നടന്നത് കർത്താവ്? क्या उस समय की अनुसार बड़े बड़े कार में बेंस कार में चला था क्या? കർത്താവ് ഈ ഭൂമിയിൽ കർത്താവ് സകല കഷ്ടതകളും ബുദ്ധിമുട്ടും അനുഭവിച്ചാണ് ഇവിടെ ജീവിച്ചത്. मेरे प्रियो, यीशु मसीह उस दिन इस धरती में जो बहुत कष्ट और उठाकर इस इधर जीवन बिताया, അവസാനം മരണമോ? और आखिरी उसकी मृत्यु देख ले, ക്രൂശിലെ മരണമായിരുന്നു. क्रूस की मृत्यु था. ആ ക്രൂശ് മരണത്തിന് ശേഷമാണ് അവൻ മഹത്വത്തിലേക്ക് എടുക്കപ്പെട്ടത്. देखो, क्रूस की मृत्यु के बाद, जी उड़ने के बाद उसका महिमा और महिमा में प्रकट हुआ है, प्रवेश हुआ. അപ്പോൾ ഞാൻ ക്രിസ്തുവിന്റെ സംഘീ വാരിസാണെങ്കിൽ എനിക്ക് ഭൂമിയിൽ കഷ്ടങ്ങളുണ്ട്. तो हम किसकी वारिश है? मसीह का संगी वारिश है. तो जरूर इस धरती में हमें भी दुख और जो परेशानी का समस्या का बात है. പക്ഷെ ഒരു ദിവസമുണ്ട് അവനോടുകൂടെ തേജസ്കരിക്കപ്പെടാൻ, അവനോടുകൂടെ കഷ്ടം അനുഭവിക്കുന്നു. ഈ ഭൂമിയിൽ കഷ്ടമുണ്ട്, പക്ഷെ എന്നെ കാത്തിരിക്കുന്ന ഒരു തേജസ് ഉണ്ട്. അത് ക്രിസ്തുവിന് ലഭിച്ച തേജസ്സാണ്, ക്രിസ്തുവിന് ലഭിച്ച മഹത്വമാണ്. ആ മഹത്വത്തിലാണ് ഞാൻ കൂട്ടവകാശി. ആ മഹത്വത്തിന്റെ ക്രിസ്തുവിന്റെ തേജസ്സിന്റെ സംഘീ വാരിസാണ് ഞാൻ. यदि हम महिमा में प्रवेश करना है तो दुख उठाना होगा, और वो तो दुख उठाकर तो महिमा में प्रवेश किया है. यदि हम संगी वारिश है तो इसी प्रकार हम भी दुख उठाकर जैसे वो महिमा में प्रवेश किया, वैसे हम भी निश्चय उस महिमा में प्रवेश करेगा. അപ്പോൾ ദൈവമക്കളെ, ഞാൻ ഈ പഠിപ്പിച്ച ഭാഗങ്ങൾ നിങ്ങൾ പഠിച്ചു എന്ന് ഞാൻ വിചാരിക്കുന്നു. मेरे प्रियो, मैंने जो बताया हुआ इस बात आप सीख लिया करके मैं निश्चय विश्वास करता हूं. നമുക്ക് എത്ര സമയമുണ്ട് സജു? എത്ര സമയമുണ്ടെന്ന് പറയാമോ? സമയം 8:30 9 മണി വരെ എടുക്കാം. ഇഷ്ടം വേണ്ടായിരുന്നു, കുറച്ചുകൂടെ പോയാലും കുഴപ്പമില്ലല്ലോ. ഓക്കെ. അപ്പോൾ ഒരു കോഴിയുടെ ചിറകിന്റെ കീഴിൽ അഭയം പ്രാപിക്കുന്നത് ഒന്നാമതായിട്ട് അതാരാണ്? അത് കോഴിയുടെ കുഞ്ഞുങ്ങളാണ്, മക്കളാണ്. അപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ ചിറകിന്റെ കീഴിൽ അഭയം ലഭിക്കുന്നത് ദൈവത്തിന്റെ മക്കൾക്കാണ്. അതാണ് ഒന്നാമതായിട്ട് നാം ചിന്തിച്ചത്. तो मेरे प्रियो, हमने जो मुर्गी की बात बताया है, मुर्गी का जो पंखों के नीचे कौन आते हैं? उसी का खुद का बच्चा होगा, मुर्गी का बच्चा होगा. और इसी प्रकार परमेश्वर की पंखों का नीचे कौन आएंगे? परमेश्वर का और से जन्म पाया हुआ परमेश्वर का संगी दास बच्चे, वो बच्चे उसकी पंखों का नीचे सुरक्षित रहेंगे. അപ്പോൾ നാം ദൈവത്തിന്റെ മക്കളായിരിക്കണം. ദൈവത്തിന്റെ മക്കൾക്കാണ് ആ സംരക്ഷണം ലഭിക്കുന്നത്. ദൈവമകനാവുന്നത് എങ്ങനെ, ദൈവമക്കളാകേണ്ടത് എങ്ങനെ, അവർക്ക് ലഭിക്കുന്ന അധികാരവും അവകാശവും എന്ത്, അതാണ് നമ്മൾ ഇത്ര നേരം ചിന്തിച്ചത്. तो मेरे प्रियो, किसको इस प्रकार का सुरक्षा मिलता है और हमें कैसे परमेश्वर का संतान बनना है, इन तमाम बातों का सोच विचार अब तक हम सीख रहे थे. अब आगे देखेंगे. രണ്ടാമതായിട്ട് നമുക്ക് ചിന്തിക്കാനുള്ളത്, എനിക്ക് ആ ചിറകിന്റെ നിഴലിൽ ശരണമുണ്ട്, എനിക്ക് ഉറപ്പാണ്. പക്ഷെ എനിക്ക് വേറൊരു ഉറപ്പുണ്ടായിരിക്കണം, അവൻ ശക്തനാണ്. ഒരു ആപത്ത് വരുമ്പോൾ എനിക്കൊരു അഭയം നൽകുവാൻ അവൻ ശക്തനാണ്. ഈ ഒരു ഉറപ്പാണ് ഞാൻ പ്രാപിക്കേണ്ടത്. हम तो सीखा है उसकी पंखों का नीचे सुरक्षा तो है पूरा, ये तो है हमें विश्वास. दूसरा, उसके साथ ये भी विश्वास करना है वो सर्वशक्तिमान है, वो पूरा हमारा सुरक्षा के लिए वो शक्तिमान है, ये भी विश्वास करना है. എത്ര വലിയ ആപത്താണെങ്കിലും എത്ര ഭയങ്കരമായ ശത്രുവാണെങ്കിലും അവന്റെ ചിറകിന്റെ കീഴിൽ ഞാൻ ചെന്ന് കഴിഞ്ഞാൽ ഞാൻ സുരക്ഷിതനാണ് എന്നുള്ള ഉറച്ച വിശ്വാസമാണ് എനിക്ക് ആവശ്യം. हमारे विरोध में कोई भी बात आए, चाहे जितना भी बड़े शत्रु आए
और उसकी पंगों का नीचे हम है तो पूरा सुरक्षा मुझे मिलेगा करके हमें विश्वास करना चाहिए. നമുക്ക് 84-ാം സങ്കീർത്തനത്തിന്റെ 5, 6, 7 വാക്യങ്ങളൊന്ന് വായിക്കാം. Psalms 84, 5, 6 and 7. 84 वचन संहिता 84 का 5, 6 and 7. 5, 6 and 7. 5 से 7 तक पढ़ेंगे. 84 का 5, 6, 7. कोई पढ़िए जल्दी. क्या ही धन्य है वह मनुष्य जो तुझसे शक्ति पाता है, और वे जिनको सियोन की सड़क की सुधि रहती है. वे रोने की तराई में जाते हुए उसको सोतों का स्थान बनाते हैं. फिर बरसात की अगली वृष्टि उसमें आशीष ही आशीष उपजाती है. वे बल पर बल पाते जाते हैं. उनमें से हर एक जन सियोन में परमेश्वर को अपना मुंह दिखाएगा. Praise the Lord. परमेश्वर की महिमा हो. ബലം നിന്നിലുള്ള മനുഷ്യൻ ഭാഗ്യവാൻ. जिसके अंदर परमेश्वर का सामर्थ्य है वो धन्य है. അവരുടെ മുമ്പിൽ എന്താണുള്ളത്? സിയോനിലേക്കുള്ള പെരുവഴികളുണ്ട്. देखना उनकी सामने सियोन या स्वर्ग की ओर की जो सड़क है. അപ്പോൾ ദൈവത്തിലാണ് എന്റെ ബലമെങ്കിൽ എന്റെ മുൻപിലുള്ള വഴി എങ്ങോട്ടുള്ളതാണ്? यदि मेरे अंदर परमेश्वर का सामर्थ्य है तो मेरे सामने किसकी ओर से और जो सड़क है रास्ता. സ്വർഗത്തിലേക്കുള്ള ആ വലിയ വഴിയാണ് ദൈവത്തിൽ ആശ്രയം വെക്കുമ്പോൾ എന്റെ മുൻപിൽ തെളിഞ്ഞു വരുന്ന വഴി. मेरा प्रियो, यदि हम भरोसा परमेश्वर के ऊपर रखते हैं तो हमारे सामने स्वर्ग की सड़क रहते हैं. അപ്പോൾ ദൈവമക്കളെ, നിങ്ങളുടെ ബലം, നിങ്ങളുടെ സാമർത്ഥ്യം ദൈവത്തിലാണെങ്കിൽ ഈ ഭൂമിയിലെ ചില സ്ഥലങ്ങളിൽ കൊണ്ട് എത്തിക്കാമെന്ന് ദൈവവചനം നമുക്ക് വാഗ്ദാനം ചെയ്യാം. मेरा प्रियो, यदि हमारे अंदर परमेश्वर का बल है, सामर्थ्य है, तो हमें इस धरती में कोई जो जगह में पहुंचाएंगे करके नहीं इसमें लिखा है. ആ വഴിക്കൊരൊറ്റ അറ്റമേ ഉള്ളൂ, ആ വഴിക്കൊരൊറ്റ ലക്ഷ്യമേ ഉള്ളൂ. അത് സ്വർഗത്തിലേക്കുള്ളതാണ്, അത് സിയോനിലേക്കുള്ളതാണ്. मेरा प्रियो, उस सड़क या उस रास्ते का जो आखिरी या एंड वो एक ही है, वो स्वर्ग है. और മാത്രം ആ വഴി മുഴുവൻ സുഖകരമാണെന്ന് ബൈബിൾ പറയുന്നില്ല. അവിടെ ബൈബിൾ എടുത്തു പറയുന്നു കണ്ണുനീർ താഴ്വരയുണ്ട്. ആ യാത്ര, ആ വഴിയിലൂടെ നമ്മൾ നടക്കുമ്പോൾ അപകടങ്ങളുണ്ട്, കണ്ണുനീർ താഴ്വരയുണ്ട്, പ്രശ്നങ്ങളുണ്ട്, ഇതെല്ലാം ഉണ്ട്. उसमें चलते समय बड़े खुशी आनंद है करके नहीं बोला इसमें. वो रोने का तराई में जाते हुए उसको सोते का स्थान बनाते हैं. പക്ഷെ ദൈവത്തിലാണ് എന്റെ ബലമെങ്കിൽ അതെനിക്ക് സന്തോഷത്തിന്റെ ജലാശയമാണ്. കണ്ണുനീരിന്റെ താഴ്വരയാണെങ്കിലും എനിക്ക് സന്തോഷത്തിന്റെ ജലാശയമായി മാറും. उसमें आगे लिखा है यदि दुख तो है फिर भी उसका तो बड़ा एक सोता. फिर बरसात की अगली वृष्टि उसमें आशीष ही आशीष उपजाती है. അവിടെ പറയുന്നു അവന്റെ ബലം കുറഞ്ഞു പോവുകയല്ല ചെയ്യുന്നത്. കണ്ണുനീർ താഴ്വരയിലൂടെ നടക്കുമ്പോഴും അവന്റെ ബലം കൂടിക്കൊണ്ടേയിരിക്കും. അവൻ ബലം പ്രാപിച്ച് ബലപ്പെട്ടു വരും. देखना आंसुओं की तराई में चलते समय वो कमजोर हो जाएगा करके नहीं लिखा है. 7वां आयत में इस प्रकार लिखा है वे बल पर बल पाते जाते हैं. हालेलुया. ആൻഡ് ഫൈനൽ, അവസാനം അവൻ സിയോനിൽ ദൈവ സന്നിധിയിൽ തന്നെ എത്തിച്ചേരുമെന്ന് പറയുന്നു. आखिरी इस प्रकार लिखा है उनमें से हर एक जन सियोन में परमेश्वर का को अपना मुंह दिखाएंगे या स्वर्ग राज्य में जाकर परमेश्वर से मिलेंगे. ദൈവത്തിൽ ബലമാണെങ്കിൽ അവന്റെ മുൻപിൽ തെളിഞ്ഞു വരുന്ന വഴി സ്വർഗത്തിലേക്കുള്ള വഴിയാണ്. അവിടെ പോകുന്ന വഴിയിൽ കണ്ണുനീർ തടാകങ്ങളുണ്ട്. പക്ഷെ അവിടെയെല്ലാം അവൻ ബലത്തിന്മേൽ ബലം പ്രാപിച്ച്
അവസാനം അവൻ ദൈവസന്നിധിയിൽ ചെന്ന് എത്തിച്ചേരുമെന്നാണ് ദൈവവചനം നമുക്ക് വാക്ക് തരുന്നത്. मेरे प्रियो, यदि परमेश्वर का बल है और परमेश्वर का सामर्थ्य हमारे अंदर है, इसका मतलब ये नहीं उसमें दुख और आंसू नहीं होगा। आंसुओं का बीच में फिर बल के ऊपर बल पाकर आखिरी परमेश्वर की उपस्थिति में वो पहुंचेंगे। इस प्रकार लिखा है वचन में. അപ്പൊ ഇതാണ് ഒന്ന് പത്രോസിന്റെ ഒന്നാമത്തെ ലേഖനത്തില് ഫസ്റ്റ് പീറ്റർ 5-ാം അധ്യായത്തില് 6-7 വാക്യങ്ങളും ഇത് തന്നെയാണ് പഠിപ്പിക്കുന്നത്. ഫസ്റ്റ് പീറ്റർ ചാപ്റ്റർ 5 verses 6 and 7. हम एक और वचन देखेंगे, पहले पत्रोस 5 अध्याय उसका 7, 6 और 7 आयत में भी इस प्रकार का वचन लिखा है. पढ़िए थोड़ा सा. इसलिए परमेश्वर के बलवंत हाथ के नीचे दीनता से रहो, जिससे वह तुम्हें उचित समय पर बढ़ाए। अपनी सारी चिंता उसी पर डाल दो, क्योंकि उसको तुम्हारा ध्यान है. നോക്കൂ, അവൻ തക്ക സമയത്ത് നിങ്ങൾ ഉയർത്തും. അതിനുവേണ്ടി അവന്റെ ബലമുള്ള കൈകൾ കീഴിൽ താന്നിരിപ്പിൻ. അവൻ നിങ്ങൾക്കായി കരുതുന്നു. അതുകൊണ്ട് നിങ്ങളുടെ ചിന്തകൾ മുഴുവൻ അവന്റെ മേൽ ഇട്ടുകൊള്ളുക. ഇതാണ് വചനം പഠിപ്പിക്കുന്നത്. देखना, उचित समय पर, इसलिए परमेश्वर की बलवंत हाथ के नीचे दीनता से रहो, और जिससे वह तुम्हें उचित समय पर बढ़ाएंगे. हालेलुया. और अपनी सारी चिंता उसी पर डाल दो, क्योंकि उसकी तुम्हारा ध्यान है. അപ്പോൾ അവനിൽ ബലമുണ്ട്, അവനിലാണ് എന്റെ ആശ്രയം എന്ന് പറഞ്ഞാൽ പിന്നെ എനിക്കൊരൊറ്റ ജോലിയേ ഉള്ളൂ, അവന്റെ കരങ്ങൾക്ക് കീഴിൽ താഴ്ന്നിരിക്കുക. പിന്നെ എനിക്കൊരു ചിന്തയുമില്ല, എനിക്ക് എന്റേതായ ചിന്തയുമില്ല. കാരണം അവൻ എനിക്ക് വേണ്ടി കരുതുന്നവനാണ്. അവൻ എനിക്കായി കരുതുന്നത് കൊണ്ട് എനിക്കെന്തിനാണ് പിന്നെ ചിന്ത, എനിക്കെന്തിനാണ് പിന്നെ ആകുലം? അതുകൊണ്ട് ഞാൻ അവന്റെ ബലമുള്ള കരങ്ങൾക്ക് കീഴിൽ താഴ്ന്നിരിക്കുന്നു. അവിടെ ഞാൻ ആശ്രയം കാണുന്നു. यदि हमारे अंदर परमेश्वर का बल है, सामर्थ्य है, तो सिर्फ हमें एक ही काम करना है, उसकी जो बलवंत हाथ के नीचे हालेलुया दीनता से रहना है. वो हमें हालेलुया बल के ऊपर बल देकर हमें आगे बढ़ाएंगे. क्यों फिर हमें चिंता करना है? അതാണ് വിശ്വാസം. വിശ്വാസം എന്ന് പറഞ്ഞാൽ उसी को विश्वास कहते हैं. विश्वास का मतलब അവനിൽ വിശ്വസിക്കുകയും പിന്നെ ഞാൻ ചിന്തിച്ച്, ഞാൻ വിഷമിച്ച്, ഞാൻ ആകുലപ്പെടുകയും, അത് രണ്ടും കൂടെ ആവശ്യമില്ല. അവന്റെ ബലത്തിൽ, അവന്റെ എന്നോടുള്ള സ്നേഹത്തിൽ, അവന്റെ പുത്രനാണ് ഞാൻ എന്നുള്ള ഉറപ്പിൽ അവനിൽ ആശ്രയിച്ചാൽ പിന്നെ എനിക്ക് ഒന്നേ ചെയ്യാനുള്ളൂ, അവന്റെ ബലമുള്ള കരങ്ങൾക്ക് കീഴിൽ താഴ്ന്നിരിക്കുകയും അവനിൽ മാത്രം ആശ്രയം വെച്ച് സമാധാനത്തോടെ സ്വസ്ഥതയോടെ ഇരിക്കണം. അതാണ് ദൈവം എന്നിൽ നിന്ന് ആഗ്രഹിക്കുന്നത്. मेरे प्रियो, हम उसके ऊपर भरोसा रखता है करके कहते हैं, तो फिर हमें चिंता और दुखित रहने की जरूरत नहीं. उसकी बलवंत हाथ के नीचे अधीनता में हमें सुरक्षित, सारे चिंता उसके ऊपर डालकर चुपचाप रहना, वही हमें परमेश्वर बताते. അതാണ് യെശയ്യാ പ്രവാചകന്റെ പുസ്തകം 30-ാം അധ്യായത്തിന്റെ 15-ാം വാക്യം പറയുന്നത്. ബുക്ക് ഓഫ് യെശയ്യാ ചാപ്റ്റർ 30 verses 15. യെശയ്യാ ചാപ്റ്റർ 30 verses 15. एक वचन और हम पढ़ेंगे, यशायाह का 30 का 50 पढ़िए. 15. प्रभु यहोवा इज़राइल का पवित्र यूं कहता है, लौट आने और शांत रहने में तुम्हारा उद्धार है, शांत रहने और भरोसा रखने में तुम्हारी वीरता है, परंतु तुमने ऐसा नहीं किया. ठीक है, काफी है. ലോട്ടാന और ശാന്ത രഹന. മനുഷ്യൻ നമ്മൾ എന്താ ചെയ്യേണ്ടത്? ലോട്ടാന, മനം തിരിഞ്ഞു വരിക, അവിടെ ശാന്ത രഹന. അതാണ് ദൈവം എന്നിൽ നിന്ന് ആഗ്രഹിക്കുന്നത്. ये देखो, दोनों एक साथ नहीं चलेंगे. हम दुखी भी होगा और चिंता भी करके, विश्वास भी करता है करके बोलकर, ऐसा नहीं. इसमें क्या कह रहे? लौट आने और शांत रहने में तुम्हारा उद्धार है. शांत रहने, വിശ്രമിക്കുന്നതിനും ആശ്രയിക്കുന്നതിനും.
വിശ്രമിക്കുക. ദൈവത്തിൽ ആശ്രയിക്കുന്നവൻ വിശ്രമിക്കുക. അതാണ് ദൈവം നമ്മളെ പഠിപ്പിക്കുന്നത്. देखो परमेश्वर के ऊपर विश्वास करने वालों को शांति से रहना और बड़ा आराम से रहना है, भरोसा रखना है. शांत रहना, भरोसा रखना, इതാണ് ദൈവം നമ്മളിൽ നിന്ന് ആഗ്രഹിക്കുന്നത്. शांत भी रहना और भरोसा भी रखे, बड़ा विश्राम से रहना, बड़ा शांति से रहना. അതാണ് മത്തായി സുവിശേഷം 12-ാം അധ്യായത്തിന്റെ 28-ാം വാക്യത്തിൽ കർത്താവ് 2 കരങ്ങൾ നീട്ടിക്കൊണ്ട് നമ്മളോട് പറഞ്ഞത്, അധ്വാനിക്കുന്നവരും ഭാരം ചുമക്കുന്നവരും എന്റെ അടുക്കൽ വരുവിൻ, ഞാൻ നിങ്ങളെ ആശ്വസിപ്പിക്കും. इसलिए यीशु मसीह मत्ती का 11:28 में इस प्रकार लिखा है, हे सब परिश्रम करने वाले और बोझ से दबे हुए लोगों, मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा. നോക്കൂ, അവിടെ വിശ്രമമാണ്, അവിടെ ശാന്തിയാണ് അവന്റെ അടുക്കൽ ചെന്ന് കഴിഞ്ഞാൽ. मेरे प्रियो, इधर इस प्रकार लिखा है, उसके पास जो गया है वो तो विश्राम से रहेंगे, शांति से रहेंगे, विश्राम पाते रहेंगे, आराम से रहेंगे. അപ്പോൾ ഒരു കോഴിയുടെ ചിറകിന്റെ കീഴിൽ ഒരു കോഴിക്കുഞ്ഞ് എങ്ങനെ ഒരു വിശ്രമം അനുഭവിക്കുന്നു, ഒരു ശാന്തി അനുഭവിക്കുന്നു, അതേ ശാന്തിയാണ് ദൈവത്തിന്റെ ചിറകിന്റെ കീഴിലായിരിക്കുന്ന എനിക്കും അനുഭവിക്കാൻ സാധിക്കുന്നു. मेरे प्रियो, मैंने मुर्गी का जो दृष्टांत बताया था, वो मुर्गी का जो पंखों के नीचे जो बच्चा तो निश्चिंत है, वो तो बड़ा आराम से विश्राम से रह रहे, आराम से रह रहे. इसी प्रकार परमेश्वर के ऊपर भरोसा रखता है, वो भी परमेश्वर की पंखों के नीचे इस प्रकार बड़ा आराम से विश्राम पाते हैं. അപ്പോൾ നാം ദൈവത്തിന്റെ മക്കളായിരിക്കണം. എന്നെ സംരക്ഷിക്കുവാൻ ദൈവം ശക്തനാണെന്നുള്ള ഉറച്ച വിശ്വാസം എനിക്കുണ്ടായിരിക്കണം. ആ വിശ്വാസത്തിൽ ഞാൻ എന്റെ വിശ്രാമം, എന്റെ ശാന്തി ഞാൻ അനുഭവിക്കണം. सबसे पहले परमेश्वर हमारा पूरा सुरक्षा देने के लिए वो सर्वशक्तिमान है, और इस प्रकार हम विश्वास करता है तो परमेश्वर पूरा हमारा सुरक्षा देगा. അടുത്തൊരു കാര്യം നമുക്ക് പഠിക്കാനുള്ളത്, ഒരു കോഴി തന്റെ കുഞ്ഞുങ്ങളെ എങ്ങനെയാണ് സംരക്ഷിക്കുന്നത്. ആ സംരക്ഷണത്തിന് ഒരു ആപത്ത് വരുമ്പോൾ കോഴി ഒരു ശബ്ദം പുറപ്പെടുവിക്കും. ആ ശബ്ദം ആ കുഞ്ഞുങ്ങൾ തിരിച്ചറിയും. ആ ശബ്ദം കേൾക്കുമ്പോൾ ആ കുഞ്ഞുങ്ങൾ ഓടിച്ചെന്ന് ആ കോഴിയുടെ ചിറകിന്റെ മേളിലേക്ക് കീഴിൽ ശരണം പ്രാപിക്കും. देखो, फिर हम सीखेंगे जो मुर्गी अपनी बच्चे को कैसे सुरक्षा देता है. जब जो मुर्गी का बच्चे को कोई खतरे वाली बात आता है, वो मुर्गी एक सिग्नल देते हैं, एक जो चिन्ह दिखाते हुए एक शब्द उसको जो देता है, वो शब्द सुनते ही वो बच्चा समझ लेते हैं ये मेरा जीवन में खतरा है, मुझे अभी सुरक्षा का जरूरत है, और तुरंत जो मुर्गी का बच्चे के पंखों के नीचे भाग जाता है. അപ്പോൾ ഈ അമ്മക്കോഴി ഒരു ശബ്ദം പുറപ്പെടുവിക്കുമ്പോൾ ആ ശബ്ദം ഈ കുഞ്ഞു കോഴി കേൾക്കണം. കേട്ടാൽ മാത്രം പോരാ, അത് ആ ശബ്ദം തിരിച്ചറിയണം, മനസ്സിലാക്കാൻ സാധിക്കണം. देखो, जो मुर्गी का बच्चा, जब बच्चे के लिए एक खतरे का समय है, वो खतरे के समय पर वो जो मुर्गी का जो माँ एक शब्द, एक आवाज जो देता है, वो आवाज वो बच्चे के लिए खतरा है करके वो समझना है. केवल सुनना नहीं, सुनना भी है, समझना भी है, उसके ऊपर एक्शन भी करना है, भागना है उसकी पंखों के नीचे. അപ്പോൾ ദൈവശബ്ദം കേൾക്കാൻ നമുക്ക് കഴിയണം. ആ ശബ്ദം എന്തെന്ന് തിരിച്ചറിയാനും മനസ്സിലാക്കാനും നമുക്ക് കഴിയണം. इसी प्रकार हमारा पिता, स्वर्गीय पिता का जो सिग्नल भी है, हमारा जीवन में खतरा है, वो खतरे का समय हमें एक जो आवाज देता भी है, वो आवाज को सबसे पहले परमेश्वर का संतान को सुनना है और उसको समझना है, और समझकर उसके अनुसार हरकत भी करना है. പൗലോസ് അപ്പോസ്തലന് ബൈബിൾ ആദ്യം മുതൽ അന്നുള്ള ബൈബിൾ ആദ്യം മുതൽ അവസാനം വരെ വളരെ നന്നായിട്ട് അറിയാവുന്ന ഒരാളായിരുന്നു. देखो, पौलुस जो परमेश्वर का दास,
बहुत अच्छे से बाइबल की वचन को अच्छे से जानकारी रखने वाला एक व्यक्ति था। Praise the Lord. അപ്പോൾ ആ ശബ്ദം പക്ഷെ പൗലോസ് അപ്പോസ്തലന് കർത്താവ് പ്രത്യക്ഷപ്പെട്ട് ശൗലേ ശൗലേ എന്ന് വിളിച്ചപ്പോൾ പൗലോസ് അപ്പോസ്തലൻ ചോദിച്ചു, നീ ആരാകുന്നു കർത്താവേ എന്ന്. देखो पौलोस, प्रेरित पौलोस परमेश्वर का वचन को तो इतना जानकारी है, लेकिन जब पौलोस को जब यीशु मसीह का साथ भेंट हुआ है तो हे शाऊल करके जब पुकारा है तो पौलोस को इस प्रकार की एक डाउट, हे प्रभु तू कौन है करके इस प्रकार एक पूछताछ होते उधर. അപ്പോൾ നിങ്ങൾക്ക് ബൈബിള് നന്നായിട്ട് അറിയായിരിക്കും, നിങ്ങൾക്ക് സഭയിലെ എല്ലാ ആചാരങ്ങളും കൃത്യമായിട്ട് നോക്കുന്നവരായിരിക്കും. പക്ഷെ ദൈവശബ്ദവും ദൈവം ആരാണെന്ന് മനസ്സിലായില്ലെങ്കിൽ പിന്നെ എന്താണ് പ്രയോജനം? मेरा प्रियो, हो सकता है आप अच्छे से जानकारी बाइबल की रखते हो और अच्छा से जानते हो, लेकिन परमेश्वर की आवाज को नहीं पहचानते हैं और परमेश्वर की इस प्रकार की बातों को नहीं समझते हैं, कोई फायदा नहीं है उस जानकारी रखने से. അതിന്റെ 9-ാം അധ്യായത്തിന്റെ അല്പം താഴെ വരുമ്പോൾ കർത്താവ് വേറൊരാളെ വിളിക്കുന്നുണ്ട്, അനന്യാസേ എന്ന് വിളിക്കുന്നുണ്ട്. അനന്യാസേ എന്നൊരു വിളി വിളിച്ചപ്പോൾ എന്താണ് കർത്താവേ എന്നാണ് അനന്യാസ് ഒറ്റയടിക്ക് ഉത്തരം പറയുന്നത്. हम प्रेरितों का काम 9 अध्याय को देखते समय देखो पौलोस तो इस बात को सही रूप में समझ नहीं पाया. उसका नीचे वो 9 का 12 आयत में देखते समय इस प्रकार हनन्या नाम का एक पुरुष को इस प्रकार पुकारते हैं. तब क्या हुआ, जो वो हनन्या इस प्रकार जो सुनते समय बोलते हैं, हे प्रभु मुझे पता, मैं हाँ प्रभु करके वो कहते हैं. എന്താണ് വ്യത്യാസം അവിടെ? क्या फर्क है इधर? ये अनन्या का और पौलुस का जो उत्तर में क्या फर्क है? രണ്ടുപേരും കേട്ട ദൈവശബ്ദമാണ്. मेरे प्रियो, दोनों व्यक्ति सुना है परमेश्वर यीशु मसीह का ही आवाज है. രണ്ടുപേരോടും കർത്താവ് സംസാരിച്ചു. दोनों व्यक्ति से परमेश्वर बात किया है. അതിൽ ശൗലിന് മനസ്സിലായില്ല, പൗലോസിന് മനസ്സിലായില്ല ആരാണ് സംസാരിക്കുന്നതെന്ന്. देखना, पहले जो अच्छे वचन की जानकार वाला पौलोस को समझ नहीं आया कौन बात कर रहे. പക്ഷെ അനന്യാസ് ഒറ്റ വിളിക്ക് തന്നെ തിരിച്ചു പറഞ്ഞു, കർത്താവേ അടിയന് ഇതാ നീ കൽപ്പിച്ചാലും. लेकिन इतना जानकार नहीं है जो हनन्या, लेकिन उसी समय पर जैसे यीशु मसीह पुकारा है तब जो हनन्या बोला हाँ प्रभु यीशु करके कहा. നോക്കൂ, അപ്പോൾ അതാണ് വ്യത്യാസം. ദൈവശബ്ദം നാം കേൾക്കണം, ആ ദൈവശബ്ദം പരിചിതമായിരിക്കണം നമുക്ക്. तो मेरा प्रियो, हमें परमेश्वर की आवाज को सुनना और अच्छे से उसको समझना भी चाहिए. അപ്പോൾ ഹനന്യ സ്ഥിരമായിട്ട് കേൾക്കുന്നതാണ് ദൈവശബ്ദം, അതുകൊണ്ട് ഹനന്യാസിന് പരിചയമായിരുന്നു. പൗലോസ് ദൈവശബ്ദം കേട്ടിട്ടില്ല, ബൈബിൾ പഠിച്ചു, പക്ഷെ ദൈവശബ്ദം കേട്ടിട്ടില്ല, അതുകൊണ്ട് പൗലോസിന് മനസ്സിലായില്ല. सुनो, हनन्या तो निरंतर परमेश्वर की आवाज सुनते हैं, इसलिए एकदम पहचान लिया किसकी आवाज है. लेकिन पौलोस तो बहुत वचन का जानकारी रखते हैं, डेली वचन पढ़ते हैं, लेकिन आवाज कभी नहीं सुना, इसलिए उसको डाउट आ गया, ये प्रभु तू कौन है. അപ്പോൾ ആർക്കാണ് ദൈവശബ്ദം കേൾക്കാൻ കഴിയുന്നത്? तो मेरा प्रियो, किसको, कौन परमेश्वर की आवाज सुन सकता है, समझ सकते हैं? യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 10-ാം അധ്യായത്തിന്റെ 27-ാം വാക്യം ഒന്ന് വായിക്കാവോ? ജോൺ ചാപ്റ്റർ 10 വേഴ്സസ് 27. यूहन्ना का सुसमाचार 10 का 27 थोड़ा सा पढ़िए.
मेरी भेड़ें मेरा शब्द सुनती हैं, मैं उन्हें जानता हूँ और वे मेरे पीछे पीछे चलती हैं. നോക്കൂ, ഇവിടെ പറയുന്നു എന്റെ ആടുകൾ എന്റെ ശബ്ദം കേൾക്കുന്നു. इधर क्या कहते हैं? इधर कह रहे मेरा भेड़ मेरी आवाज सुनते हैं. ഞാൻ യേശുവിന്റെ ആടെങ്കിൽ ഞാൻ അവന്റെ ശബ്ദം കേൾക്കും, അവന്റെ ശബ്ദം ഞാൻ തിരിച്ചറിയും, അവൻ മുൻപേ നടക്കും, ഞാൻ അവന്റെ പുറകെ നടക്കും. मेरे प्रियो, इधर यीशु एक चरवाहा है करके कहता है, और यीशु का जो यीशु हमारे चरवाहा है, तो हम भेड़ है, तो यीशु के आवाज हमें सुनाई देगा तो मैं तुरंत पहचान लेगा ये कौन सा चरवाहा है, ये तो यीशु है करके समझ लेगा, मैं उसका पीछे चलेगा. അപ്പോൾ നമുക്കറിയണം, ഞാൻ ദൈവമകനായിരിക്കണം. രണ്ടാമതായിട്ട് ദൈവത്തിന്റെ ബലത്തിൽ, ദൈവത്തിന്റെ ശക്തിയിൽ എനിക്ക് പൂർണ്ണ വിശ്വാസം ഉണ്ടായിരിക്കണം. മാത്രമല്ല ഞാൻ അവന്റെ ശബ്ദം കേൾക്കണം. ഇത് 3 കാര്യമാണ് ആദ്യം നമ്മൾ ചിന്തിച്ചത്. हमने 3 बातों को ध्यान दिया है. सबसे पहले हम परमेश्वर का संतान बनना है, और दूसरा ये हम भरोसा रखना है वो सर्वशक्तिमान है. तीसरा उसकी आवाज सुनना है. तीसरा उसकी आवाज सुनना है, उसका पीछे चलना. അവസാനമായിട്ട് നമ്മൾ ഈ കോഴിയുടെ ശബ്ദം കേൾക്കണമെങ്കിൽ ഈ കോഴിയുടെ കുഞ്ഞുങ്ങൾ എവിടെയായിരിക്കണം? ആ കോഴി ഇവിടെയും ആ കുഞ്ഞു വളരെ ദൂരെയുമാണെങ്കിൽ ആ ശബ്ദം കേൾക്കാൻ കഴിയുമോ? അപ്പോൾ ആ കോഴി അമ്മയുടെ അടുത്ത സ്ഥലങ്ങളിൽ ദൈവ സാന്നിധ്യത്തിലായിരിക്കണം നാം എപ്പോഴും. मेरा प्रियो, हमने मुर्गी और बच्चे का बात सुन रहे थे, तो मुर्गी जब खतरा आता है तो मुर्गी का बच्चे के लिए एक आवाज देते हैं, तो वो सुनना है तो उसकी करीब, तो उसकी आसपास में तो होना चाहिए. यदि वो बच्चा मुर्गी जो माँ मुर्गी से बहुत दूर में है, चाहे मुर्गी चाहे कितना भी चिल्लाए वो उसको सुनाई नहीं देगा, तो सुरक्षा नहीं मिल पाएगा. जैसे हम परमेश्वर की उपस्थिति में इस प्रकार हम होना चाहिए, तब हम सुन पाएंगे. ദൈവ സാന്നിധ്യം വിട്ട് നാം ഒരിക്കലും പറയരുത്. तो मेरे प्रियो, इसलिए हम परमेश्वर से दूर या परमेश्वर का उपस्थिति से हम दूर नहीं जाना. അപ്പോൾ നമുക്ക് എല്ലാവർക്കും മുടിയൻ പുത്രന്റെ കഥ അറിയാം. हम सब लोग सुना है, हमें सबको मालूम है. लूका का सुसमाचार 15 अध्याय में जो उड़ाऊ पुत्र की कहानी बताते हैं, वो हमें उस कहानी सबको मालूम है. അവിടെയുള്ള 2 പുത്രന്മാരെ നമുക്ക് നോക്കാം. उधर 2 पुत्र, एक पिता का 2 पुत्र है, वो दोनों पुत्र के बारे में हम थोड़ा सा देखेंगे. ഒരു പുത്രൻ എന്ത് ചെയ്തു? സർവ്വസമ്പത്തുമായിട്ട് പിതാവിൽ നിന്ന് ദൂരെ പോയി. देखना, एक पुत्र छोटा है. छोटा पुत्र क्या है? पिताजी से सारे संपत्ति मांग लिया, जो कुछ है उसका हक है वो पूरा मांग लिया, और उसको लेकर, संपत्ति को लेकर दूर चला गया. അപ്പോൾ നോക്കൂ എന്ത് സംഭവിച്ചു? അവിടെ ചെന്നു ആപത്തിലാപ്പെട്ടു. പിതാവിന്റെ ശബ്ദം കേൾക്കുന്നില്ല, പിതാവിന്റെ സാന്നിധ്യമില്ല. അവിടെ അവൻ കഷ്ടത്തിലായി, ബുദ്ധിമുട്ടിലായി. देखो, हम उसको पढ़ते समय छोटा पुत्र दूर चला गया, तो उधर क्या है? पिताजी के आवाज नहीं सुन रहे, और उसकी संपत्ति सारे नष्ट हो गया, और वो बहुत मुसीबत और कष्ट में पड़ गया उस जगह में. എന്നാൽ മൂത്ത പുത്രന്റെ കാര്യം ഒന്ന് ആലോചിച്ച് നോക്കിയേ. लेकिन बड़ा बेटा का बारे में थोड़ा सा सोच के देख लो, उसका क्या हुआ? അവൻ പിതാവിന്റെ കൂടെയാണ്, वो पिता का साथ है, പക്ഷെ വലിയ സന്തോഷമുണ്ടോ? लेकिन उसको फिर भी कोई खुशी नहीं. യാതൊരു സന്തോഷവും ഇല്ല. उसको तो बिल्कुल खुशी नहीं है. അവൻ മകനാണ്, वो तो बेटा है, പക്ഷെ ഒരു പുത്രത്വത്തിന്റെ ആത്മാവ് അവന്റെ ഉള്ളിലില്ല. लेकिन उसके अंदर
पुत्र की आत्मा या पिता के साथ जो रिश्ते वाला आत्मा उसके अंदर नहीं है. അപ്പോൾ അതുകൊണ്ട് എന്ത് സംഭവിച്ചു? അവൻ ചോദിക്കാണ്, നീ എനിക്കൊരു ആട്ടിൻകുട്ടിയെങ്കിലും തന്നിട്ടുണ്ടോ എന്നാണ് അവൻ ചോദിക്കുന്നത്. इसलिए वो समझ नहीं पा रहे, इसलिए पूछते हैं आज तक तूने एक जो बकरे का बच्चा भी नहीं दिया. അപ്പോൾ പിതാവ് പറയാണ്, എന്റെ എല്ലാം നിന്റെ അല്ലേ മോനെ, ഇതെല്ലാം നിന്റെ അല്ലേ. पिताजी उसको कह रहे इस प्रकार, पिताजी को बताया तो बड़ा बेटे को पिताजी इस प्रकार कह रहे, हे बेटा जो कुछ मेरा वो सब तेरा नहीं है क्या? ഇതെങ്ങനെയാ നീ ഞാനും വ്യത്യാസം? എനിക്ക് എന്തെല്ലാം ഉണ്ടോ അതെല്ലാം നിന്റെ അല്ലേ. तेरे और मेरे बीच में कैसे फर्क है? जो कुछ मेरा है वो तू मेरा बेटा है ना, वो सब तेरा है. നോക്കൂ, അവിടെ പുത്രനാണെന്ന് അവനറിയാം, പക്ഷെ അവകാശിയാണെന്നുള്ള ഉറപ്പ് അവൻ അറിയില്ല. देखो ये तो पुत्र है करके उसको मालूम है, लेकिन सांगी वारिश है या वारिश है मैं ही इसका वारिश हूं करके उसको मालूम नहीं है. നോക്കൂ, പിതാവിന്റെ കൂടെയാണ്, പിതാവിനോട് ചേർന്നുണ്ട്, പക്ഷെ അവകാശം എന്തെന്ന് തിരിച്ചറിഞ്ഞിട്ടില്ല. അതുകൊണ്ട് അവൻ ചെയ്യുന്ന ജോലിക്കൊന്നും അവനൊരു സന്തോഷമില്ല. ഒരു ബാല്യക്കാരന്റെ, ഒരു ദാസന്റെ അനുഭവമാണ്, ഒരു പുത്രത്വത്തിന്റെ അനുഭവം അവൻ പ്രാപിച്ചിട്ടുണ്ടായില്ല. देखो उसको वो तो पिताजी का साथ तो है, करीब में है, लेकिन उसको ये अनुभव नहीं है जो मैं तो उसकी संगी वारिश हूं, उसकी सारे वारिश मैं हूं, और उसको इस प्रकार का एक खुशी और आनंद नहीं है, उसको मालूम नहीं है, क्योंकि उसकी अधिकार क्या है, उसकी हक क्या क्या है, उसको ना मालूम होने की वजह से उसकी जीवन में कोई खुशी नहीं है. അപ്പോൾ ഞാൻ എന്റെ പിതാവിനോടൊപ്പം ആയിരിക്കുമ്പോൾ, പിതാവിന്റെ വയൽ പ്രദേശത്ത് ജോലി ചെയ്യുമ്പോൾ എനിക്കൊരു ഉറപ്പുണ്ടായിരിക്കണം, ഇതിന്റെ എല്ലാം അവകാശി ഞാനാണെന്ന്. അപ്പോൾ ആ ഒരു ഉറപ്പ് പ്രാപിച്ചവനാണ് യഥാർത്ഥത്തിൽ ദൈവമകൻ. हाँ मेरा प्रियो, हम यीशु मसीह के साथ चलते हैं, उसके ऊपर भरोसा रखता है, तो हमें पक्का एक अधिकार भी है और हम उसकी पूरा वारिश भी है, पूरा हकदार मैं हूं करके इस प्रकार का एक जो निर्णय और निश्चय आपके अंदर होना चाहिए. മാത്രമല്ല ആ ദൈവ സാന്നിധ്യം, ഇളയ മകനെ പോലെ ദൈവ സാന്നിധ്യം, അപ്പന്റെ സാന്നിധ്യം വിട്ട് ദൂരെ ഒരു സ്ഥലത്തും പോയിക്കൂടാ. എപ്പോഴും അവന്റെ സന്നിധി, ദൈവ സാന്നിധ്യം വിട്ട്, ദൈവത്തിന്റെ ഉപസ്ഥിതി വിട്ടിട്ട് ഒട്ടും ദൂരം ഞാൻ പോയിക്കൂടില്ല. അവന്റെ ശബ്ദം കേൾക്കുമ്പോൾ ഓടിച്ചെന്ന് അവന്റെ ചിറകിന്റെ നിഴലിൻ കീഴിൽ എനിക്ക് അഭയം പ്രാപിക്കണമെങ്കിൽ ഞാൻ അവന്റെ അടുത്തൊക്കെ തന്നെ കാണണം. അവനെ വിട്ട് ദൂരെ എങ്ങും പോകാൻ പാടില്ല. मेरे प्रियो, छोटा बेटा परमेश्वर से दूर चला गया, दूर देश में चला गया, तो परमेश्वर की उपस्थिति वो नष्ट हो गया. तो वो समझा तो मैं दूर हो गया, इसलिए मेरे जीवन में इस प्रकार की बात आ गया. तो मेरे प्रियो, हमें परमेश्वर की उपस्थिति से कहीं दूर नहीं जाना चाहिए. അപ്പോൾ 4 കാര്യങ്ങൾ നമുക്ക് ഒന്നുകൂടെ ചിന്തിക്കാം. तो मेरे बात समझिए, तो एक बार और 4 बात ध्यान देंगे. എനിക്ക് ദൈവത്തിന്റെ ചിറകിൻ കീഴിൽ ശരണം ലഭിക്കണമെങ്കിൽ ഒന്നാമതായിട്ട് ഞാൻ അവന്റെ മകനായിരിക്കണം. सबसे पहले मुझे परमेश्वर की उस पंगों का नीचे शरण मिलना है, मैं सुरक्षित रहना है, तो मैं परमेश्वर का संतान होना चाहिए. എനിക്ക് എന്റെ ഭരോസ, എന്റെ ഉറപ്പ്, ഇവൻ സർവശക്തനാണ് എന്നെ കാക്കാനും എന്നെ പരിരക്ഷിക്കാനും, ഏതൊരു ആപത്തിൽ നിന്നും എന്നെ രക്ഷിക്കാനും ഇവൻ ശക്തനാണെന്നുള്ള ഉറപ്പ് എനിക്ക് വേണം. दूसरी बात हमें ये समझना चाहिए, जो विश्वास, पूरा भरोसा क्या है, ये मेरा पूरा सुरक्षा देने के लिए पूरा सक्षम है, और उसके अंदर सर्वशक्ति है, वो सामर्थ्य से मुझे पूर्ण रूप से हर एक परिस्थिति में वो मुझे संभाल देगा करके वो इस प्रकार का भरोसा होना चाहिए. മൂന്നാമതായിട്ട് എനിക്കൊരു ഉറപ്പുണ്ടായി, എനിക്ക് അവന്റെ ശബ്ദം കേട്ടാൽ, ശബ്ദം കേൾക്കണം, അവന്റെ ശബ്ദം എനിക്ക് മനസ്സിലാവണം. അതാണ് മൂന്നാമത്തെ കാര്യം. तीसरी बात यह है, उसकी आवाज तो हमें सुनना है और सुनकर मुझे समझना है, और उसके अनुसार में जो हरकत भी करना है. ये तीसरी बात है. കർത്താവ് തന്റെ ഉപദേശങ്ങളെല്ലാം കഴിയുമ്പോൾ കർത്താവ് പറയാറുണ്ട്, ചെവിയുള്ളവൻ കേൾക്കട്ടെ എന്ന്. അതിന്റെ അർത്ഥം അതാണ്, നീ എന്റെ ശബ്ദം കേട്ടാൽ നിനക്ക് മനസ്സിലാകണം. तो
यीशु मसीह अपनी उपदेश देते समय मैक्सिमम जगह में इस प्रकार लिखा है, जो जिसका कान हो वो सुन ले। हालेलुया। इसका मतलब सुनने वाला एक कान होना चाहिए। इस प्रकार हम यदि परमेश्वर का बच्चे हैं तो हम लोग उसकी बातों को सुनने वाला बनेंगे। നാലാമതായിട്ട് അവന്റെ സാന്നിധ്യം വിട്ട്, അവന്റെ സാമീപ്യം, നാം അവന്റെ അടുത്തായിരിക്കണം. ദൈവ സാന്നിധ്യം വിട്ട് ദൂരെ ഒരിക്കലും ഞാൻ പോകരുത്. എപ്പോഴും ഞാൻ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിലായിരിക്കണം. ഞാൻ अगला पॉइंट ये है, मैं उसकी उपस्थिति को छोड़कर कहीं भी दूर नहीं जाना है। परमेश्वर की उपस्थिति में उसका निकट रहना चाहिए। അപ്പോൾ ഈ 4 കാര്യങ്ങളും നമുക്കറിയാം. तो हम आज 4 बात हमने सीखा है। आपको ये 4 बात समझ आ गया होगा। അവസാനമായിട്ട് ഒരു കാര്യം കൂടെ നമുക്ക് ചിന്തിക്കാം. आखिरी हम एक और पॉइंट हम सीखेंगे। രണ്ട് കൂട്ടരുണ്ട് ഇവിടെ. അമ്മക്കോഴിയുണ്ട്, കോഴി കുഞ്ഞുങ്ങളും ഉണ്ട്. तो देखना इधर जो मुर्गी और बच्चे का जो बातों को सीखा है, तो 2 ग्रुप है। एक तो माँ मुर्गी और मुर्गी का बच्चा, 2 ग्रुप। ഇതില് 2 കൂട്ടർക്ക് മനസ്സ് വേണം. അതായത് ദൈവത്തിന് മനസ്സുണ്ടാവണം, നമുക്ക് മനസ്സുണ്ടാവണം. ഈ ദൈവത്തെ എന്നെ സംരക്ഷിക്കാൻ ദൈവത്തിന് മനസ്സുണ്ടാകണം, ഈ ദൈവത്തിന്റെ സംരക്ഷണയിൽ ചെന്ന് കയറാൻ എനിക്ക് മനസ്സുണ്ടാകണം. तो मेरा प्रियो, ये दोनों का बीच में एक बड़ा जो ये इस प्रकार का बात होना चाहिए। वो मुर्गी माँ को भी इच्छा होना चाहिए मेरे बच्चों को बचाना है, और वो बच्चे को भी इस प्रकार का इच्छा होना चाहिए, मुझे इसका पंखों का नीचे सुरक्षित रहना है। മത്തായി സുവിശേഷം 23-ാം അധ്യായത്തിന്റെ 37-ാം വാക്യം. മാത്യു ചാപ്റ്റർ 23 വേഴ്സസ് 37. मत्ती का 23 का 37, 23 का 37, 37, 23 का 37, जल्दी पढ़िए कोई। हे यरूशलेम, तू भविष्यवक्ताओं को मार डालता है और जो तेरे पास भेजे गए उन पर पथराव करता है। कितनी ही बार मैंने चाहा कि जैसे मुर्गी अपने बच्चों को अपने पंखों के नीचे इकट्ठा करती है, वैसे ही मैं भी तेरे बालकों को इकट्ठा कर लूं, परंतु तुमने न चाहा। തൂനെ നഹി ചാഹ. കർത്താവ് പറയുന്നു, എനിക്ക് മനസ്സായിരുന്നു ഒരു കോഴി തന്റെ കുഞ്ഞുങ്ങളെ തന്റെ ചിറകിന്റെ കീഴിൽ സംരക്ഷിക്കുന്ന പോലെ സംരക്ഷിക്കാൻ എനിക്ക് മനസ്സാണ്, പക്ഷെ നിങ്ങൾക്ക് മനസ്സില്ല എന്നൂടെ കർത്താവ് പറയുന്നു. मेरे प्रियो, इधर यीशु मसीह क्या कह रहे हैं? मैं तो मुर्गी अपने बच्चे को जो संभालता है, वैसे मुझे तो इच्छा था तो मैं इस प्रकार में बचाकर सुरक्षित रखे, लेकिन तुम्हें इच्छा नहीं था। നോക്കൂ, നമ്മളെപ്പറ്റി നമ്മളെ സംരക്ഷിക്കാൻ കർത്താവിന് മനസ്സാണ്. मेरा प्रियो, आप ध्यान देना इस बात को। आपको सुरक्षा देना, आपको बचाना परमेश्वर को बहुत इच्छा है, लेकिन आपको इच्छा है नहीं है तो क्या कर सकता है? നമുക്ക് മനസ്സുണ്ടോ? क्या आपको इच्छा है क्या? നമുക്ക് 57-ാം സങ്കീർത്തനത്തിന്റെ 1-2 വാക്യങ്ങള് ഒന്നുകൂടി വായിച്ച് ഈ ഇന്നത്തെ ഈ വചന കേൾവിയോട് സമാപിക്കാം. हम एक बार और वचन संहिता 57 को पढ़कर हम इस वचन को इधर बंद करेंगे। 1-2 पढ़िए फिर से। हे परमेश्वर, मुझ पर अनुग्रह कर, क्योंकि मैं तेरा शरणागत हूँ, और जब तक ये विपत्तियां निकल ना जाएं, तब तक मैं तेरे पंखों तले शरण लिए रहूंगा। मैं परम प्रधान परमेश्वर को पुकारूंगा, परमेश्वर को जो मेरे लिए सब कुछ सिद्ध करता है। സ്തോത്രം. ആമേൻ. हालेलुया। കഴിഞ്ഞു. हालेलुया।
हालेलुया, Hallelujah. हालेलुया। Hallelujah. अनम्यूट कर सकता है। हालेलुया। हालेलुया। कितने लोगों को परमेश्वर का वचन समझ आ गया? हालेलुया, Hallelujah. हालेलुया। Hallelujah. हालेलुया। आपको इस वचन से कोई डाउट है क्या? है कोई डाउट है इस वचन से? मुर्गी का कहानी समझ आ गया? जी। परमेश्वर का वचन जल्दी आपको समझ नहीं आएगा, इसलिए बहुत आसानी से हालेलुया आपको समझाया। परमेश्वर का वचन बहुत आसानी से समझाया। हालेलुया। उसकी उपस्थिति में, उसका पंगों के नीचे सुरक्षित रहने का एक इच्छा आपको होना चाहिए। हालेलुया। वो तो उसको बहुत इच्छा है। सबसे पहले हम परमेश्वर का संतान बनना है। हालेलुया। उसकी आत्मा का अगुवाई में हमें चलना चाहिए। हालेलुया। और उसकी आवाज को हमें सुनना चाहिए। हालेलुया। उसके करीब, उसकी उपस्थिति में हमें बने रहना चाहिए। क्या आप इस प्रकार है? क्या आप पूरा इस प्रकार भरोसा रखते हैं? आप इस प्रकार की भरोसा रखते हैं? इस प्रकार भरोसा नहीं रखा है तो आपको एक बार और निर्णय लेना जरूरी है। हालेलुया। आपका पिता कौन है? आप कौन है? एक अच्छा जानकारी होना चाहिए। इस प्रकार का एक जानकारी है क्या आपको? नहीं है तो ये जानकारी आपको होना चाहिए। उसके लिए फिर से आपको परमेश्वर की इस बात को समझना जरूरी है। वो मेरा पिता है, मैं उसके पास जाता हूं, वो मेरा पूरा सुरक्षा देने के लिए सर्वशक्तिमान है करके विश्वास करोगे? इस प्रकार करता है क्या आप? नहीं करता तो इसी प्रकार आपको विश्वास करना चाहिए। हालेलुया। आज कोई भी बातों से लेकर आप दुखित है, कोई भी बातों को लेकर आप परेशानी में, आपका भरोसा नहीं है परमेश्वर के ऊपर, कोई भी बातों से चिंतित है, आपको विश्वास नहीं है, पूरा भरोसा नहीं है, और ना आप परमेश्वर को जानते हैं, जो पौलुस का जैसा चल रहा होगा हो सकता है, तो मैं आपसे हालेलुया की वक्त जो सुना हुआ इस वचन को याद रख के आप हनन्याह जैसा बने। पौलुस जैसे बनना नहीं। पौलुस तो बहुत ज्ञानी था, लेकिन उसकी आवाज नहीं पहचाना है। आज आप इस प्रकार आवाज सुनकर उसके अनुसार जो मुर्गी का बच्चा जो आवाज देते ही वो बच्चा समझ लेते हैं और वो तुरंत उस आवाज के अनुसार हरकत करने वाला व्यक्ति है क्या आप? इस परिस्थिति में जो विपत्ति का परिस्थिति में, हर जगह में विपत्ति है, हर जगह में परेशानी है, हर जगह में समस्या है, हर प्रकार की समस्या है हमारे सामने। हो सकता आज आप कोई भी समस्या के साथ गुजर रहे हो, तो आज आपसे बात किया है, आपसे बात किया परमेश्वर, मुझसे बात किया है। आपको परमेश्वर के साथ एक गहरा रिश्ता होना चाहिए। क्या आप हालेलुया उसकी बलवंत जो हाथों का नीचे, हालेलुया उसकी सुरक्षा का उस अधीनता में बने रहेगा? हालेलुया आपके अंदर बल है। हालेलुया जो उस रास्ते में चल रहे, कहां? सियोन की तरफ पहुंचने वाला उस सड़क में आपको दुख भी है, दुख का बीच में आपको बल भी मिलेगा, बल का ऊपर बल पाएंगे आप। हालेलुया लेकिन खुशी के साथ, आनंद के साथ आप उस हालेलुया उपस्थिति में पहुंचेंगे। हालेलुया आपको डीएम की बात भी बताया। हालेलुया आप एक वो साधारण मनुष्य नहीं,
हालेलुया जो बच्चे हैं, डीएम का जो बेटा है उसके पास पापा है करके बोलकर उसकी उपस्थिति में दौड़ कर जाते हैं। इस प्रकार का एक रिश्ते में आज शाम की वक्त आपको आने के लिए परमेश्वर का दास वचन की द्वारा एक हालेलुया अगुवाई किया है। आज शाम की वक्त हम अपने आप इस प्रकार की एक तैयारी करेगा, निश्चय निर्णय लेंगे, हम इसके लिए प्रार्थना करेंगे। उससे आप लोग इस बातों को सुनकर आप हालेलुया एक निर्णय लेना। लास्ट में हम प्रार्थना करेंगे, उससे पहले हम परमेश्वर का दास के लिए प्रार्थना करेंगे। हालेलुया परमेश्वर का दास, उनके 3 बच्चे हैं, एक बेटी अभी अमेरिका में पढ़ाई कर रहे हैं। हालेलुया उसके लिए प्रार्थना करेंगे। हालेलुया उनके लिए परिवार, उनका परिवार के लिए प्रार्थना करेंगे। मैं आपसे पूछता हूं, परमेश्वर का दास का कोई विषय है, प्रार्थना विषय? ओके 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 हालेलुया। म्यूट म्यूट म्यूट। इतना ही है बेटी। ओके ओके हालेलुया। परमेश्वर का दास मिशन की सेक्रेटरी के रूप में, नेशनल सेक्रेटरी के रूप में काम करते हैं और हमारे बीच में आया। कितने लोगों को खुशी है आज वचन सुनकर? हाथ तो दिखाओ ना, है आनंद आया क्या? हालेलुया हालेलुया। परमेश्वर का दास, पिछले बार मेरे एक्सीडेंट हुआ है, वो मैं हॉस्पिटल में पड़ा था उधर ऋषिकेश में। तो क्या हुआ, वो दिल्ली से आ गया, तुरंत आ गया और पूरा दिन उपवास करके मेरे साथ बैठकर मेरे साथ ही रहा जब तक वो मेरे ऑपरेशन खत्म नहीं हुआ, तब तक वो छोड़कर नहीं गया, खाना भी खाया नहीं। हालेलुया। हाँ मैं वो तो सब याद करता हूँ। हालेलुया परमेश्वर का जन ऐसे समर्पित लोग है। हालेलुया हम उनके लिए प्रार्थना करेंगे। हालेलुया कौन करेगा प्रार्थना? कौन करेगा प्रार्थना? उनके परिवार के लिए और उनके कामों को परमेश्वर आशीष करे, इस्तेमाल करे। कौन करेगा प्रार्थना? मैं करूँगा। करे प्लीज। धन्यवाद करते पिता, हालेलुया तेरी उपस्थिति में आते खुदाबंद। हालेलुया प्रभु प्रार्थना करते परमेश्वर तेरे दास के लिए, परमेश्वर खुदा जो प्रभु मिशन के सेक्रेटरी के रूप में, नेशनल सेक्रेटरी के रूप में काम कर रहे हैं खुदाबंद, और तेरे कामों को बढ़ा रहे हैं परमेश्वर खुदा। परमेश्वर उनकी सेवकाई में परमेश्वर आप आशीष दें परमेश्वर खुदा, ने और भी ज्यादा इस्तेमाल करे परमेश्वर, अपने कलाम से परमेश्वर भरिए खुदाबंद, ताकि तेरे कलाम को परमेश्वर और फैलाने पाए, तेरे सुसमाचार को और फैलाने पाए। और जिसके तरह की सेवकाई प्रभु तू उनके जीवन से लेता खुदाबंद, और भी परमेश्वर खुदाबंद उन्हें इस्तेमाल कर परमेश्वर। पिता प्रार्थना करते हैं प्रभु उनकी फैमिली के लिए, प्रभु उनकी फैमिली को भी प्रभु तेरे नाम से आशीषित करते हैं, ब्लेस करते हैं परमेश्वर खुदा। उनकी बेटी जो अमेरिका में पढ़ाई कर रही है परमेश्वर, उसकी पढ़ाई में भी आप मदद करें प्रभु, आशीष दें परमेश्वर, ताकि जो भी वो पढ़ाई कर रही है परमेश्वर खुदाबंद उसमें प्रभु अच्छे से पढ़ने पाए परमेश्वर, और अच्छे से आगे बढ़े खुदाबंद, और तेरे कामों में भी तेरे प्रभु हालेलुया वचनों में भी आगे बढ़े खुदाबंद। पूरी फैमिली को परमेश्वर, और भी जितने बच्चे उनके प्रभु सबको मैं ब्लेस करता हूँ, आशीष करता हूँ इस मसीह के सामर्थ्य नाम से, ताकि परमेश्वर वो तेरे लोग तेरी संतान कहलाने पाए परमेश्वर। धन्यवाद करते हैं प्रभु, आपने प्रार्थना को सुना। धन्यवाद, प्रार्थना यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन 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 आमीन। हालेलुया। परमेश्वर का दास को हम धन्यवाद देते हैं। हम तालियों के साथ परमेश्वर के दास को बहुत बहुत धन्यवाद देंगे। हालेलुया हालेलुया। हमारे बीच में फिर आप आना, मैं बुलाऊंगा, फिर आपको आना पड़ेगा। जरूर जरूर। हालेलुया खुशी से, आनंद से। हाँ अभी परमेश्वर का दास पहले दिल्ली में था, अभी दिल्ली में काम नहीं हो रहा था, तो अभी केरल में जाकर उधर रह रहे। हम उनके लिए भी प्रार्थना करना है। हालेलुया बीच में उनको फिर बुलाएंगे। हालेलुया। हम जो सुना हुआ अभी आप रहना तो थोड़े समय इस प्रार्थना का बाद हम बंद करेंगे। आप हमारे बीच में बना रहना चाहते? ओके हालेलुया। हम जो सुना हुआ वचन के सामने आज समर्पण करना, आपका बंधन आज टूटे। आप एक बहुत बड़ा बंधन है। विश्वास करता है करके कई लोग बोलते हैं, लेकिन नहीं समझता।
परमेश्वर की उपस्थिति को, परमेश्वर की उस रिश्ते को ना जानने की वजह से बहुत लोग दुखित भी है। विश्वास तो करते हैं लेकिन उनका जीवन में वो काम में लेकर आना नहीं आता। आज मैं आपसे कह रहा हूं हालेलुया, जो पिता का 2 बेटे थे, एक बड़ा बेटा और छोटे बेटा, वो तो बड़ा बेटे के बारे में भी बताया। देखना उसकी उपस्थिति में तो उसको तो बात तो सब मालूम है, सब कुछ है भी है ना, उसके पास सब कुछ है भी है, लेकिन पाना नहीं आया। हालेलुया, पाना नहीं आया। कैसे हासिल करेंगे उसको नहीं मालूम, उसके अधिकार को इस्तेमाल करना नहीं आया। आप ऐसा तो नहीं है, आप ऐसा तो नहीं है। मेरे हाल में बहुत ऐसे लोग हैं, कैसा उसकी हासिल करना है। आज मैं आपसे कह रहा हूं, शांति के साथ रहे, भरोसे के साथ रहे, शांति के साथ रहे। कोई भी अवस्था है, कोई भी अवस्था है, शांति से रहे, वो विश्राम पाएंगे। शांति से रहना सीखो। आप दुखी होकर भरोसा भी करते हैं, करके बोलते हैं हालेलुया। मार्ग सारे खोलने वाला परमेश्वर है, मार्ग सारे खोलने वाला परमेश्वर है, सबके सबका पूरा करने वाला वही है करके आज पूरा आप भरोसा रखें। परमेश्वर के दास वो सब्जेक्ट लेकर यही आया था हालेलुया, परमेश्वर के ऊपर संपूर्ण भरोसा। क्या आप इस प्रकार का भरोसा रखते हैं क्या? नहीं है तो आपको अपने आप को सोचना जरूरी है, आप अपने आप को, अपना जीवन को बदलना जरूरी है। हालेलुया। क्या आप निर्णय लेंगे? आज शाम की वक्त निर्णय लेंगे, निश्चय में आज जो सुना हुआ इस वचन के अनुसार प्रभु मैं तेरी आवाज सुनेंगे। तुझे तो पूरा इच्छा है मेरा जीवन की पूरा सुरक्षा देना, लेकिन मैं ये ना समझने की वजह से प्रभु तेरा उस सुरक्षा में नहीं पाया, तेरा जो आशीष में नहीं पाया। हालेलुया। मैं तो चिंता करते रहा, दुखित होते रहा। कई लोगों का बंधन टूट रहे, आज टूटना चाहिए भी, टूट रहे और नहीं टूटा तो टूटना है। आज इस मीटिंग खत्म होने से पहले आपका बंधन टूटना है। आपका भरोसा पूरा परमेश्वर के ऊपर आए। हालेलुया। तो इस प्रकार है, परमेश्वर बहुत कार्य आपका जीवन में आज किया है। निश्चय निश्चय, हालेलुया, निश्चय आपका बंधन टूट गया है, टूट गया। बोलिए अपने मुंह से हालेलुया, प्रभु मैं गलती किया है, मेरे अंदर पूरा भरोसा नहीं था तेरे ऊपर। हालेलुया, मैं गलती बहुत किया है, मेरे गलती को माफ कर। आपको रोना चाहिए, परमेश्वर की उपस्थिति में रोना चाहिए। मैं इस प्रकार का भरोसा मैं नहीं रखा है प्रभु, मैं केवल एक जो हालेलुया जो हालेलुया जो आयुब जो कहता, मैं केवल एक मेरे कान से ही सुना है, लेकिन मैं आज मेरी आंखों से तुझे देखा है। देखना भी चाहिए आपको, जितने लोग इसमें हैं, आप सबको परमेश्वर के कामों को देखना चाहिए, सुनना चाहिए, समझना चाहिए। इस प्रकार हालेलुया एक निर्णय के साथ हम आगे बढ़ेंगे। हालेलुया। कौन प्रार्थना करेंगे? कौन प्रार्थना करेंगे? समझकर अच्छे से प्रार्थना करना, अच्छे से आत्मा की अगुवाई में सुनाने के लिए नहीं, परमेश्वर की आत्मा का कार्य हमारे बीच में होना है। हालेलुया। सबकी जीवन में एक बहुत बड़ा कार्य होना है। हालेलुया। बंधन सारे को लेंगे आज। प्रार्थना कौन करेगा? शिबरा दला बारा बाला 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 लिखरा बाला बारा बशबरा दरा शिकल गरा गरा सुरमना खतरा लबशंदरा लिगरा बाला बशक लगा। हालेलुया हालेलुया। कोई प्रार्थना करने के लिए नहीं, हिम्मत भी नहीं आ रही क्या? ओ शबरा बाला बारा लिखरा बाला बारा बाला। मनोज मास्टर हिम्मत नहीं आ रहे,
हम प्रार्थना करते हैं। हमारे सर्वशक्तिमान जीवित परमेश्वर, आपके प्रिय पुत्र हमारे उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह के चरणों में इस रात्रि के समय में प्रभु हम आते हैं। धन्यवाद देते हैं प्रभु जी आपके दास के लिए। प्रभु जी हमारे जरूरतों के मुताबिक पवित्र आत्मा उनके द्वारा बोलने के लिए हम धन्यवाद करते हैं। आज हम सब लोग प्रभु तेरे वचन सुना है प्रभु जी, हम आपसे बहुत दूर चले जाते हैं परमेश्वर। जैसे उन्होंने मुर्गी के बारे में बताया प्रभु वचन के अनुसार, प्रभु उन्होंने प्रभु 2 पुत्र के बारे में बताया परमेश्वर, उन्हें डीएम और उसके बेटे के बारे में बताया परमेश्वर। आज हमारे जीवन में ये चीज है प्रभु जी, हम इसको प्रभु जी स्वीकारते हैं परमेश्वर पिता कि प्रभु आज इस बंधन को आप तोड़ दीजिए परमेश्वर पिता। पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से सारे बंधन हमारे जीवन से निकल के चले जाए। प्रकाश एक 12 अध्याय में लिखा है, धन्य है वो पुरुष जो परमेश्वर की भविष्य हैं और उसमें चलते हैं। जीवन में प्रभु परमेश्वर पिता, ताकि परमेश्वर हम प्रभु अपने आप को प्रभु देख सके, जांच सके परमेश्वर पिता। प्रभु जी हमें सहायता और मदद करे पवित्र आत्मा परमेश्वर पिता। प्रार्थना करते हैं परमेश्वर पिता प्रभु दिन प्रतिदिन परमेश्वर प्रभु जी ऐसे समय में परमेश्वर पिता प्रभु जी हम प्रभु स्थिरता के साथ परमेश्वर बैठने के लिए परमेश्वर उन्होंने परमेश्वर पिता परमेश्वर तेरे दास ने जो हमें वचन बताया परमेश्वर कि परमेश्वर शांति से रहने के लिए और विश्वास में बने रहने के लिए परमेश्वर पिता प्रभु हालेलुया प्रभु हमें मदद करे परमेश्वर पिता। आत्मा दीजिए परमेश्वर पिता, भरोसा की आत्मा दीजिए परमेश्वर पिता और परमेश्वर पिता दूर होने मत दिन हर समय प्रभु जी, चाहे रात हो चाहे सुबह हो चाहे शाम हो परमेश्वर पिता, पंखों के तले हम रहने के लिए जब मुर्गी उसके बच्चे अंदर चले जाते हैं तो प्रभु जी बड़े धैर्य के साथ शांति के साथ उसके अंदर रहते हैं परमेश्वर पिता। आज हमें भी प्रभु जी ऐसे ही मुर्गी के बच्चे के हमें प्रभु बनाए ताकि जो प्रभु सुरक्षा प्रभु मुर्गी के बच्चे को सुरक्षा मिलते हैं, ऐसे ही परमेश्वर हमें प्रभु परमेश्वर हर पिता परमेश्वर हमें ऐसे ही रखते हैं परमेश्वर पिता। हालेलुया, हम धन्यवाद देते हैं इससे बहुत बड़ा वचन के लिए परमेश्वर पिता, हम सबको आशीषित करने के लिए, हमारे बंधनों को तोड़ने के लिए प्रभु। जब हम रात की बखत में जब सोते जाते हैं प्रभु जी अपने अपने ये वचन प्रभु हर एक से बात करने पाए, पवित्र आत्मा आप हमें मदद करे ताकि प्रभु हमारे बंधन पूरी रीति से प्रभु खुल जाने पाए परमेश्वर पिता। ताकि हम सोते वक्त प्रभु आनंद के साथ, खुशी के साथ, शांति के साथ, स्थिरता के साथ प्रभु सोने पाए परमेश्वर पिता। धन्यवाद परमेश्वर पिता, धन्यवाद। प्रार्थना सुनने के लिए धन्यवाद। प्रार्थना मांगते हैं यीशु मसीह के नाम से, आमीन। हालेलुया। इस वचन की आशीष का वचन भी मनोज पास्टर बोली। हालेलुया। तो हमारे परमेश्वर के प्रेम, पवित्र आत्मा के सहभागिता प्रभु यीशु मसीह के द्वारा आगमन तक इस कलीसिया सुनने वाले सभी के साथ होते रहे। आमीन 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 आमीन। परमेश्वर सबको आशीष करे। जय मसीह की। हालेलुया। सबसे धन्यवाद। मैं परमेश्वर दास को एक बार और धन्यवाद देता हूँ। हालेलुया। परमेश्वर आपको